ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मानेगाव या ठिकाणी SPI प्रवेश परीक्षा क्रॅश कोर्ससाठी आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत. ज्या पद्धतीनं पाठीमागच्या 12-15 दिवसापासून SPI परीक्षेच्या तयारीचं काम चालू आहे, त्याच्यासोबतच आपण वेगवेगळ्या परीक्षा आणि 10वी नंतर तुमच्या समोर जी काय आव्हानं उभी राहणार आहे त्यासाठी आपल्याला काही माहितीपर व्याख्यानं आपण या ठिकाणी आयोजित केली गेलेली होती. SPIचं महत्त्व काय आहे, NDA बद्दलची माहिती असेल, या वेगवेगळ्या करिअरच्या संधी आहेत. पण तुम्ही जर NDA म्हणाल किंवा संरक्षण दलातल्या वेगवेगळ्या नेव्ही असेल, आर्मी असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असताना असणारे फिजिकल पॅरामीटर्स आणि मेडिकल या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि या सगळ्या गोष्टीनंतर त्याला वयाचं बंधन आहे. जर माझा NDAचा अटेम्प्ट संपला तर मी काय करू शकतो, तर त्या क्षेत्रापेक्षा चौपट पटीनं मोठं असणारं क्षेत्र म्हणजे MPSC आणि UPSCचं क्षेत्र, ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिसेस असं म्हणतो. तर या क्षेत्राबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. NDAची संरक्षण दलामध्ये जाण्याची तयारी करत असताना आपल्यासोबत प्लॅन A, प्लॅन B सुद्धा रेडी पाहिजे. आलं का लक्षात? तर त्या दृष्टीनं MPSC म्हणजे काय, UPSC म्हणजे काय, जसं की GIAचं लेक्चर झाल्यानंतर GIAनं आपल्याला शॉर्टकट सांगितला NDA साठीचा, की NDAला शॉर्टकट काय आहे, तर SPIच्या थ्रू शॉर्टकट आहे. तसंच UPSCला कसा शॉर्टकट करून आपल्याला कमीत कमी वेळात वयाच्या 21व्या-22व्या वर्षी IAS आणि IPS कसं होता येतं. आलं का लक्षात? आज तुम्ही 16-17 वर्ष वयोगटाचे, 18 वर्ष वयोगटाचे, येणाऱ्या 4 वर्षात मी IPS आणि IAS कसा होऊ शकतो त्याचा प्लॅन आज खऱ्या अर्थानं आपल्याला निखिल थोरात सर देणार आहे. तो प्रत्येकानं काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या नोट डाऊन करून घ्या. आलं का लक्षात? तुमचे डाऊट सरांना विचारले गेले पाहिजे. सेशन हे इंटरॅक्टिव्ह असणं गरजेचं आहे. सो मी फारसा वेळ तुमचा घेणार नाही, कारण तुम्हाला बसावं लागते खाली मांडी घालून. त्यामुळं मी औपचारिक आज आपल्या सगळ्यांचं सद्भाग्य की आपल्यामध्ये प्राध्यापक निखिल थोरात सर उपस्थित आहेत. निखिल थोरात सरांचा अल्पसा परिचय मी तुम्हाला करून देतो. निखिल थोरात सर हे स्वतः स्वयं अकॅडमी पुणे, जी MPSC आणि UPSCचं प्रिपरेशन करून घेणारी नामांकित अकॅडमी आहे, त्याचे संचालक आहेत. शिवाय ते GST कमिशनर आहेत. लक्षात घ्या, ते मोठं पद आहे क्लास 1चं. आणि ते रिझाईन करून सर एक आवड म्हणून तुमच्यासारखे अधिकारी करायचे, तयार करायचे या ध्येयानं सर स्वतः टीचिंग प्रोफेशनमध्ये आहेत. शिवाय विजन IAS हा एक नामांकित जो काही क्लास आहे त्याच्यामध्ये पण एक मेन फॅकल्टी गेस्ट लेक्चर म्हणून सर तिथं देखील कार्यरत आहे. म्हणजे आज जे काय मुख्य प्रवाह आहे, MPSC असेल, UPSC असेल, या मुख्य प्रवाहामध्ये सध्या काय चालू आहे या सगळ्या गोष्टींचा अपडेट आपल्याला सरांकडून मिळणार आहे. आपल्यामध्ये सुद्धा बरेचसे UPSC MPSC बद्दलचे गैरसमज आहे की त्याच्या जागाच नसतात, एकच जागा असते वगैरे वगैरे. पण या बऱ्याचशा तुमचे जे काही गैरसमज आहेत ते कदाचित आज दूर होतील. सो मी संपूर्ण इन्स्टिट्यूटच्या वतीनं अमित शिंदे सर आणि थोरात सर यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन निखिल थोरात सरांचं आजच्या या सेशनसाठी स्वागत करायचं आहे. या ठिकाणी आम्ही फारसा वेळ घेणार नाही, आपण डायरेक्ट लेक्चरला सुरुवात करणार आहोत. लेक्चरमध्ये व्यत्यय येणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, सेशन हे इंटरॅक्टिव्ह व्हावं, दोन्ही बाजूला प्रश्न विचारले जाणं गरजेचं आहे. तर मी जास्त वेळ न घेता निखिल थोरात सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान किंवा जे काही मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे त्याची सुरुवात करा.
मॉर्निंग. मला असं सांगण्यात आलं की तुमची आता 10वी झालेली आहे सगळ्यांची, एक्झाम दिली आहे तुम्ही सगळे. सो तुम्हाला UPSC किंवा MPSC बद्दल काही माहिती आहे का? जरा ऐकलंय किंवा काय असं काही ऐकलेलं आहे त्याच्याबद्दल? हा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत. IAS IPS हे शब्द ऐकलेत कधी? तुम्ही कधी हा विचार केलाय की IAS किंवा IPS कसं बनतात लोक? UPSCच्या एक्झाम थ्रू, बरोबर. आणि त्या एक्झामसाठी आपल्याला नेमकं काय करावं लागतं? आता रिसेंटली UPSCच्या परीक्षेचा 2025चा निकाल लागला, राईट. सो ती जी परीक्षा झाली त्यामध्ये जवळजवळ 1000 लोक सिलेक्ट झालेले आहेत संपूर्ण भारतभरातून. ते मग वेगवेगळ्या ज्या पोस्ट आहेत, IAS असेल, IPS असेल किंवा IFS म्हणजे फॉरेन सर्व्हिस वगैरे ज्या असतात त्यामध्ये ते लोक सिलेक्ट झालेले आहेत, राईट. सो हा तुमचा जो आत्ताचा काळ आहे, 10वी नंतरचा जो पिरियड आहे, त्या पिरियडमध्ये जर तुम्हाला माहिती असेल की या एक्झाम नेमक्या काय असतात आणि त्याची तयारी नेमकी आपल्याला कशा पद्धतीने करायची. कारण आता जर तुम्ही या वर्षीचा रिझल्ट बघितला तर पहिल्या 100 मध्ये आलेली जी मुलं आहेत त्यांचं वय 25 पेक्षा कमी आहे, मेजॉरिटी लोकांचं वय. ही जी परीक्षा आहे ही परीक्षा क्लिअर करायला किमान 2 ते 3 वर्षाचा कालावधी लागतो. आपल्या इथे महाराष्ट्रातनं जी मुलं सिलेक्ट होतात, या वर्षी तर असं झालेलं आहे की महाराष्ट्रातनं सिलेक्ट झालेल्या मुलांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. त्याच्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातलं एक कारण की आपल्याला लवकर माहितीच नसतं की या एक्झाम कशा द्यायच्या किंवा काय आहे. अदरवाईज इतर राज्यांमधली जर मुलं तुम्ही बघितली तर इतर राज्यांमधली मुलं ही 10वी नंतरच या एक्झामची डायरेक्टली तयारी चालू करतात, राईट. या ज्या परीक्षा आहेत या परीक्षा देण्यासाठी तुम्हाला क्रायटेरिया माहिती आहे कोणाला? या परीक्षा देण्यासाठी काय करावं लागतं किंवा काय बेसिक क्रायटेरिया असावा लागतो त्याच्यासाठी? तर त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत की UPSCची परीक्षा म्हणजे काय, MPSCची परीक्षा म्हणजे काय, त्याच्यामधून कोणकोणत्या पोस्ट भरल्या जातात आणि त्यासाठी आत्तापासून तयारी आपण काय केली पाहिजे. कारण अनेकदा असं पाहण्यात आलेलं आहे की जसं जसं आपलं अटेम्प्ट वाढत जातात तशाच पद्धतीनं आपलं सिलेक्ट होण्याचं जे प्रमाण आहे ते कमी व्हायला लागतं. यावर्षी महाराष्ट्रातनं कमी मुलं सिलेक्ट झाली. का बरं कमी मुलं सिलेक्ट झाली? तर आपली मुलं जी आहेत ती ग्रॅज्युएशन पर्यंत हेच माहिती नाहीये की आपल्याला काय करायचंय पुढे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग मुलं MPSC किंवा UPSC कडे वळतात. इतर राज्यांमध्ये जर तुम्ही बघितलं त्यातही उत्तर प्रदेश आणि बिहार ही जी राज्य आहेत, अदरवाईज आपल्याला वाटतं की ती राज्य खूप मागासलेली आहेत किंवा त्या राज्यांमध्ये डेव्हलपमेंट फारशी नाही आहे. परंतु जर तुम्ही UPSCच्या एक्झामचा जर तुम्ही रिझल्ट बघितला तर त्या एक्झाममध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधून जास्त मुलं सिलेक्ट होताना आपल्याला पाहायला मिळतात. याचं कारण काय आहे? याचं कारण एक महत्वाचं म्हणजे ही मुलं 9वी 10वी पासूनच या स्पर्धा परीक्षांची तयारी करायला सुरुवात करतात. त्यामुळं काय होतं, या परीक्षेचा सगळ्यात महत्वाचा जो क्रायटेरिया आहे की तुम्हाला ही परीक्षा केव्हा देता येते, मिनिमम तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या इथली मुलं काय करतायत, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग त्या परीक्षेची तयारी करायला सुरुवात करतात. म्हणजे काय होतंय, जी मुलं 9वी 10वी पासूनच याची तयारी करतायत, 10वी 11वी 12वीचे 2 वर्ष तुमच्याकडे आहेत, ग्रॅज्युएशनचे मिनिमम 3 वर्ष तुमच्याकडे आहेत. जर तुम्ही इंजिनिअरिंगला गेलात तर त्याला 4 वर्ष लागतात, राईट. म्हणजे 5 ते 6 वर्षाचा आत्ताचा जो कालावधी आहे, इतर राज्यांमधली मुलं तो 5 ते 6 वर्षांचा कालावधी या परीक्षांची तयारी करायला देतात. म्हणजे जेव्हा तुमचं ग्रॅज्युएशन होतं तेव्हा डायरेक्टली तुम्ही ती एक्झाम इझिली देऊ शकता आणि पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तुम्ही ही एक्झाम क्लिअर करू शकता. परंतु आपली मुलं मागे कुठे पडतायत? आपली मुलं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग विचार करणार की आपण MPSC करूयात किंवा UPSC करूयात. म्हणजे ऑलरेडी तुम्ही 3 ते 4 वर्ष इतरांपेक्षा मागं पडलेले आहात. पण यासाठी खूप वेगळं काही करायचं आहे अशातला भाग नक्कीच नाहीये. जसं आता तुम्ही ऑलरेडी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम काय आहे हे तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही सुद्धा डिफेन्स सर्व्हिसेसच्या ज्या एक्झाम आहेत त्याची तयारी करता आहात, राईट. परंतु डिफेन्स सर्व्हिसेस जर तुम्ही बघितल्या, सगळ्यात महत्वाची म्हणजे तुमच्या ज्या आता SPI वगैरे ज्या तुमच्या एक्झाम आहेत त्या झाल्यानंतर डिफेन्स मध्ये जाण्याचा एक महत्वाचा मार्ग असतो तो म्हणजे NDAचा, बरोबर.
परंतु एनडीए तुम्ही कधीपर्यंत देऊ शकता? 19.5 इयर्स, राईट. 19.5 इयर्स तुमचे कंप्लीट झाले की एनडीएचे मार्ग तुमच्यासाठी बंद झालेले आहेत, राईट. म्हणजे मेजॉरिटी डिफेन्सच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या तुमच्यासाठी बंद होतात. पण मग जर तुम्हाला शासनामध्ये जायचं असेल किंवा प्रशासनामध्ये जर काम करायचं असेल तर मग तुमच्यासाठी एक मोठा मार्ग त्याच्यानंतर असतो, तो म्हणजे युपीएससीचा, जो सुरूच होतोय तुमचा किमान 21 किंवा 22व्या वर्षी. कारण त्याचा मिनिमम क्रायटेरिया आहे की तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असलं पाहिजे, राईट. ग्रॅज्युएशन कम्प्लीट असल्याशिवाय तुम्हाला ही एक्झाम देता येत नाही. सो ग्रॅज्युएशन कम्प्लीट असलं पाहिजे तरच तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. म्हणजे समजा जरी तुमचं एनडीएचं जे ध्येय आहे ते जर तुमचं पूर्ण झालं नाही तरी सुद्धा तुम्हाला प्रशासनामध्ये जाता येऊ शकतं. IAS म्हणजे तुम्ही बघत असाल जिल्हाधिकारी वगैरे जे असतात ते कोण असतात? ते IAS असतात. किंवा पोलीस अधीक्षक वगैरे जे असतात ते कोण असतात? तर ते IPS झालेले लोक असतात. किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुम्ही ऐकलेलं असेल, GST डिपार्टमेंट तुम्ही ऐकलेलं असेल. शासनाच्या कोणत्याही विभागात जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला UPSC किंवा MPSC ची जी एक्झाम आहे ती एक्झाम तुम्हाला द्यावी लागते. सो आपण पहिल्यांदा हे जाणून घेऊयात की या एक्झाम देण्यासाठी मिनिमम क्रायटेरिया काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला त्याची तयारी करायची आहे, राईट. सो लिहिता येईल आपल्याला. सो बघा, युपीएससी जी एक्झाम आहे ती युपीएससी एक्झामचा फुल फॉर्म आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. युपीएससी आणि एमपीएससी या ज्या दोन एक्झाम आहेत त्याच्यामध्ये फरक आपण जाणून घेऊयात. युपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा अर्थ काय असतो? तर केंद्र शासनामधल्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत, केंद्र सरकार आणि राज्य सरकार तुम्हाला माहित असेल, राईट. केंद्र सरकार कुठून काम करतं? कुठे आहे लोकेशन? दिल्लीमध्ये. राज्य सरकार महाराष्ट्राचं कुठे आहे? मुंबई सेंटर आहे. सो केंद्र सरकारच्या अंडर ज्या पोस्ट आहेत त्या ज्या पोस्ट भरल्या जातात त्या युपीएससी तर्फे भरल्या जातात. तुम्हाला हे माहिती आहे का एनडीए ची एक्झाम कोण कंडक्ट करतं? युपीएससी एक्झाम कंडक्ट करते. युपीएससी ही एक बॉडी आहे जी केंद्र सरकारसाठी वेगवेगळ्या परीक्षा घेण्याचं काम करते. तसंच एमपीएससी ही एक बॉडी आहे जी महाराष्ट्र सरकारसाठी वेगवेगळ्या परीक्षा घेण्याचं काम करते. मग ही जी युपीएससी आहे त्या युपीएससी मध्ये अनेक एक्झाम आहेत. मग युपीएससी जिओलॉजीची एक्झाम घेतं, इकॉनॉमिक्सची एक्झाम घेतं, स्टॅटिस्टिक्सची एक्झाम घेतं, एनडीए जसं आपण म्हटलो ती एक्झाम घेतं, फॉरेस्ट सर्व्हिसेसची एक्झाम घेतं. पण त्यातली युपीएससी आपण जी ऐकतो की एखादा मुलगा युपीएससी सिलेक्ट झाला याचा अर्थ काय? तर तो मुलगा युपीएससी ची सिव्हिल सर्व्हिस एक्झाम नावाची एक्झाम आहे. युपीएससी सीएससी म्हटलं जातं त्याला, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. ती जी परीक्षा आहे ती परीक्षा देऊन तुम्ही वेगवेगळ्या पोस्ट साठी सिलेक्ट होऊ शकता. आता ही जी एक्झाम आहे या एक्झाम मध्ये किती पोस्ट आहेत अंदाजे माहिती आहे कोणाला? वेगवेगळ्या पोस्ट किती असू शकतील? 2, 4, 10, 4, 5, 3, 13. ही जी एक्झाम आहे याच्यातून एकूण 24 वेगवेगळी पदं भरली जातात. 24 पदं आहेत. केंद्र सरकारच्या अंडर येणारी कुठलीही क्लास 1 ची पोस्ट घ्या ती या एक्झाम थ्रू भरली जाणार आहे. युपीएससी सीएससी त्यातल्या आपल्याला काही माहिती असतात, IAS, IPS, IFS, राईट. फॉरेन सर्व्हिस ज्याला आपण म्हणतो त्या ज्या आहेत त्या या एक्झाम मधून भरल्या जातात. त्याच्याच सोबत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची एक्झाम आहे, GST डिपार्टमेंट आहे, रेल्वेचे तुम्ही अधिकारी बघितलेले असतील अनेक, राईट. रेल्वेचे अधिकारी कोण सिलेक्ट करतं? याच एक्झाम मधून सिलेक्ट होतात. रेल्वेच्याच 3 वेगवेगळ्या एक्झाम याच्यामधून क्लिअर केल्या जातात. त्यानंतर ऑडिटच्या काही सर्व्हिसेस आहेत. इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस नावाची एक सर्व्हिस आहे की ज्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं ऑडिट केलं जातं. ती सुद्धा या एक्झाम मधून भरली जाते, राईट.
सो अशा एकूण 24 पोस्ट आहेत IAS IPS सारख्याच केंद्र सरकारमधले क्लास 1च्या पोस्ट, राईट. सो केंद्र सरकारमधल्या सगळ्या ज्या क्लास 1च्या पोस्ट आहेत त्या क्लास 1च्या पोस्ट UPSC द्वारे भरल्या जातात, राईट. तसंच राज्य सरकारमधल्या ज्या क्लास 1च्या पोस्ट आहेत त्या MPSC द्वारे भरल्या जातात. इथे जर तुम्ही एक्झाम दिली डायरेक्टली तुम्ही IAS बनवू शकता, जिल्हाधिकारी बनवू शकता. MPSCच्या एक्झाम थ्रू सर्वात महत्वाचं किंवा मोठं पद कोणतं आहे? उपजिल्हाधिकारी, राईट. सो केंद्रातर्फे डायरेक्टली तुम्हाला केंद्राचा क्लास 1 अधिकारी बनता येतं. MPSCतनं तुम्हाला राज्याचा क्लास 1 अधिकारी बनता येतं. इथं तुम्ही जिल्हाधिकारी बनणार आहात, MPSC मधून तुम्ही उपजिल्हाधिकारी बनाल. इथं तुम्ही जिल्हा अधीक्षक बनाल, ज्याला आपण IPS म्हणतो. इथं तुम्ही जिल्हा उप अधीक्षक DYSP ज्याला म्हटलं जातं ते DYSP तुम्ही इथे होऊ शकता, राईट. सो या दोन्ही एक्झाम पॅरलल लेवलला जाणाऱ्या एक्झाम आहेत. एक एक्झाम केंद्रासाठी निवडणार आहे, एक एक्झाम राज्यासाठी तुम्हाला निवडणार आहे, राईट. आता या एक्झाम ज्या आहेत दोन्ही एक्झामचा आपण पॅरललच बोलूयात, कारण आता MPSC आणि UPSC दोन्हीचा सिलेबस सेमच झालेला आहे, राईट. UPSC साठी जो पॅटर्न आहे, जो सिलेबस आहे तोच पॅटर्न आणि सिलेबस MPSC साठी आहे. तोच क्रायटेरिया तुम्हाला MPSC साठी सुद्धा देण्यात आलेला आहे. फक्त इथे काय केंद्राचा क्लास 1 पद आहे, इथे राज्याचं क्लास 1 पद तुम्हाला मिळणार आहे, राईट. सो याच्यामध्ये तुम्हाला क्रायटेरिया काय आहे बघा. सगळ्यात पहिला आणि बेसिक क्रायटेरिया तो म्हणजे तुमच्याकडं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे. तर या एक्झाम साठी फारसं अवघड क्वालिफिकेशन नाहीये, कारण तुम्ही जर ऐकलं असेल ही जगातली सगळ्यात अवघड एक्झाम आहे. ऐकलंय हे कधी? UPSC इज वन ऑफ द टफेस्ट एक्झाम इन होल वर्ल्ड. भारतातली तर सोडूनच द्या, जगामधली सगळ्यात अवघड पैकी एक एक्झाम ही आहे. सो त्यांनी क्रायटेरिया खूप अवघड ठेवलेला नाहीये, क्रायटेरिया खूप सिंपल आहे. क्रायटेरिया काय आहे? तुमच्याकडे कोणत्याही विषयाची ग्रॅज्युएशनची डिग्री असली पाहिजे, एनी ग्रॅज्युएशन. मग तुम्ही डॉक्टर असा, MBBS असलं तरी चालेल, तुम्ही इंजिनियर असलात तरी चालेल, तुमचं BSc झालेलं असेल तरी चालेल, BCom झालेलं असलं तरी चालेल, BA झालेलं असलं तरी चालेल. त्या ग्रॅज्युएशन मध्ये तुम्हाला 60% मार्क पाहिजेत, 70% मार्क पाहिजेत असा कुठलाही क्रायटेरिया नाहीये. फक्त तुम्ही ग्रॅज्युएट असले पाहिजे. कारण UPSC ला माहिती आहे की जो मुलगा आपली एक्झाम क्लिअर करतोय तो हुशारच आहे, त्याला क्वालिफिकेशनलाच एवढं अवघड ठेवायची गरज नाही, राईट. क्वालिफिकेशनच एवढं सिंपल आहे त्यांचं की एनी ग्रॅज्युएट ऑफ एनी स्ट्रीम, कुठलीही स्ट्रीम असू द्या तुमची, फक्त तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. त्याच्यामध्ये मार्कांचं सुद्धा लिमिट नाहीये की ग्रॅज्युएशनला तुम्हाला 60% किंवा 70% मार्क असले पाहिजे, असं सुद्धा लिमिट नाहीये. प्लेन तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. दुसरा याच्यामध्ये क्रायटेरिया आहे की मिनिमम वय तुमचं 21 वर्ष पाहिजे आणि मॅक्सिमम वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार वेगवेगळं आहे, परंतु जनरल कॅटेगरीसाठी मॅक्सिमम वय 32 आहे, राईट. MPSC साठी हे अजून थोडं जास्त आहे, राईट. सो आपण जे मिनिमम आहे ते बघूया. सो मिनिमम वय 21 पाहिजे, जास्तीत जास्त वय तुमचं 32 वर्ष असलं पाहिजे ओपन कॅटेगरीसाठी. वेगवेगळ्यासाठी अजून क्रायटेरिया थोडा अजून जास्ती देण्यात आलेला आहे, राईट. सो तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असलं पाहिजे आणि मिनिमम 21 वय तुमचं कंप्लीट असलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही क्रायटेरिया तुम्हाला लागत नाही. फक्त IPS ची जी एक्झाम आहे त्या IPS साठी तुम्हाला हाईटचा क्रायटेरिया कंपल्सरी आहे, जो तुम्ही आता ऑलरेडी तुम्हाला डिफेन्स साठी तो जास्त आहे राखत, IPS साठी तो कमी आहे, राईट. मुलींसाठी 155 सेंटीमीटर हाईट लागते, मुलांसाठी 160 सेंटीमीटर हाईट लागते, राईट. अजून तुमची हाईट वाढेल, लगेच आता काळजी करू नका, कारण तुमची अजून 21 वयापर्यंत ते असणं अपेक्षित आहे, राईट. सो आता याचा जो क्रायटेरिया फक्त IPS साठी वेगळा आहे, बाकीच्या एक्झाम साठी तर तोही नाही आहे. IAS साठी तुम्हाला हाईटचा क्रायटेरिया सुद्धा नाही आहे. IAS साठी तुम्हाला फक्त एक्झाम क्लिअर करणं गरजेचं आहे, राईट. सो फक्त दोनच क्रायटेरिया आहे, ग्रॅज्युएशन आणि वयाचं लिमिट. आता ही जी एक्झाम आहे ही एक्झाम वर्षामध्ये एकदाच होते, पूर्ण वर्षभर एक एक्झाम चालते आणि एक एक्झाम कंप्लीट व्हायला एक अख्खं वर्ष त्याच्यामध्ये लागतं. जगातली सगळ्यात अवघड एक्झाम त्याला त्यामुळेही म्हटलं जातं, कारण एक एक्झामच तुमची वर्षभर चालते, राईट. म्हणजे प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू असे 3 टप्प्यांमधून ही एक्झाम होते. ते डिटेल आपण त्याचे बघूया. परंतु याच्यामध्ये फक्त
क्रायटेरिया तुम्हाला ग्रॅज्युएशनचाच आहे, बाकी इतर कोणताही क्रायटेरिया तुम्हाला दिलेला नाही. एक फक्त याच्यामध्ये अट आहे, ती म्हणजे नंबर ऑफ अटेम्प्ट. म्हणजे नंबर ऑफ अटेम्प्ट याला लिमिटेड आहे. जसं तुम्हाला एनडीए ला वयाचं अट आहे, 19.5 नंतर तुम्ही एनडीए ची एक्झाम देऊ शकत नाही. पण इथे 32चं अप्पर एज लिमिट त्यांनी दिलेलं आहे. पण हे जे 32चं अप्पर एज लिमिट आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही 21 ला एक्झाम चालू केली आणि 32 पर्यंत दरवर्षी तुम्ही फॉर्म भरत गेलेले आहात, असं आपल्याला करता येत नाही. याच्यामध्ये अटेम्प्टचं सुद्धा लिमिट आहे. अटेम्प्टचं लिमिट म्हणजे काय? जनरल कॅटेगरीसाठी मॅक्सिमम 6 वेळा तुम्हाला ही एक्झाम देता येते. जनरल कॅटेगरीसाठी मॅक्सिमम 6 वेळाच फक्त तुम्हाला ही एक्झाम देता येऊ शकते. इतर कॅटेगरीसाठी वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. ओबीसी कॅटेगरीसाठी 9 वेळा ही एक्झाम तुम्ही देऊ शकता. त्यानंतर एससी आणि एसटी कॅटेगरी ज्या आहेत त्यांच्यासाठी कोणतंच अटेम्प्टचं लिमिट इथे नाहीये. सो दे कॅन स्टार्ट ॲट 21 अँड दे कॅन गिव्ह एनी नंबर ऑफ अटेम्प्ट. जोपर्यंत त्यांचं वय कंप्लीट होत नाही तोपर्यंत ते अटेम्प्ट देऊ शकतात. राईट. सो अटेम्प्टचं सुद्धा लिमिट आहे आणि वयाचं सुद्धा लिमिट आहे. सो याचा अर्थ असा नाही की तुम्ही 6 पेक्षा जास्त अटेम्प्ट देऊ शकाल. मॅक्सिमम 6, 9 किंवा इतर जसं तुमची कॅटेगरी आहे त्यानुसार तुम्हाला अटेम्प्टचं याच्यामध्ये लिमिट आहे. राईट. तर हे झाले बेसिक क्रायटेरिया. आता ही एक्झाम कशा पद्धतीने घेतली जाते? एमपीएससीच्या बाबतीमध्ये वयाची मर्यादा अजून जास्त आहे. ओपन कॅटेगरीला 38 वयापर्यंत तुम्ही एमपीएससी देऊ शकता. 32च्या जागी 38 एमपीएससी ने वय दिलेलं आहे. सो एमपीएससी ला अजून जास्ती अटेम्प्ट तुम्हाला देता येऊ शकतात. सो दोन्ही एक्झाम तुम्ही पॅरलल देऊ शकता. राईट. एकदा जर तुम्ही युपीएससीच्या एक्झामचा 1 ते 2 वर्ष अभ्यास केला तर तुम्हाला इतक्या एक्झाम देता येतात वेगवेगळ्या. जसं तुम्हाला सांगितलं युपीएससी तर्फेच वेगवेगळ्या एक्झाम घेतल्या जातात, त्या तुम्ही देऊ शकता. एमपीएससी ची एक्झाम आहे, एमपीएससी कडून अनेक एक्झाम घेतल्या जातात, त्या तुम्ही देऊ शकता. याच्या व्यतिरिक्त बँकिंगच्या एक्झाम असतात. तुम्ही सरकारी बँका बघितलेल्या असतील अनेक, त्या सुद्धा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम थ्रू त्याच्या पोस्ट भरल्या जातात. किंवा जे स्टाफ सिलेक्शन कमिशन नावाचं एक कमिशन आहे, जसं युपीएससी आहे तसंच एसएससी नावाचं एक कमिशन आहे. जसं आपण बघितलं की युपीएससी द्वारे कोणती पदं भरली जातील? केंद्रामधली कोणती पदं भरली जातील? त्यालाच काय म्हणतो आपण? केंद्रामधली क्लास 1 ची पोस्ट. राईट. केंद्रामधल्या क्लास 1 च्या ज्या पोस्ट आहेत त्या कोण भरेल? युपीएससी भरेल. स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणून एक आयोग आहे. जसा युपीएससी हा आयोग आहे तसाच एसएससी नावाचा एक आयोग आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन. या स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे काय केलं जातं? केंद्र सरकारमधल्या ज्या ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या ज्या पोस्ट आहेत, राईट, क्लास 2 आणि क्लास 3 च्या ज्या पोस्ट आहेत कुठल्या? केंद्र सरकारच्या, त्या एक्झाम कोणाद्वारे घेतल्या जातील? एसएससी द्वारे, स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे. तुम्ही सीबीआय ऐकलेलं असेल, सीबीआय नाव ऐकलंय? सीबीआय मधले जे इन्स्पेक्टर वगैरे भरले जातात ते या एक्झाम थ्रू भरले जातात. इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर नाव ऐकलेलं असेल तुम्ही, ते या एक्झाम द्वारे भरले जातात. जीएसटी इन्स्पेक्टर जे असतात ते सुद्धा या एक्झाम द्वारे भरले जातात. राईट. सो ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या ज्या पोस्ट आहेत केंद्रामधल्या त्या एसएससी द्वारे भरल्या जातात. राज्य सरकारमधल्या ज्या ग्रुप बी आणि ग्रुप सी पोस्ट आहेत त्या एमपीएससी द्वारेच भरल्या जातात. पीएसआय तुम्ही ऐकलेलं असेल, पीएसआय ही ग्रुप बी ची पोस्ट आहे राज्य सरकारमधली. एसटीआय म्हणजे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर तुम्ही ऐकलं असेल, ती सुद्धा एमपीएससी द्वारे भरली जाणारी ग्रुप बी ची पोस्ट आहे. राईट. आता या ज्या एक्झाम आहेत दोन्ही, या एक्झामसाठी पॅटर्न कशा पद्धतीने आपण ते बघू. एमपीएससी आणि युपीएससी आता दोन्हीचा पॅटर्न सिलेबस सगळा सेम झालेला आहे. ही जी एक्झाम आहे युपीएससी आणि एमपीएससी ची, ही एक्झाम 3 फेज मध्ये होते. 3 टप्प्यामध्ये ही एक्झाम विभागलेली आहे आणि 3 टप्पे एकाच वर्षी तुम्हाला क्लिअर करायचे. म्हणजे पहिल्या वर्षी मी एक टप्पा क्लिअर केला, आता मला पुढच्या वर्षीची एक्झाम देऊ द्या असं देता येत नाही. राईट. ही जी एक्झाम आहे ही 3 टप्प्यामध्ये होते. पहिल्या टप्प्याला म्हटलं जातं प्रिलिम्स. पहिला जो टप्पा आहे त्याला प्रिलिम्स म्हटलं जातं. दुसरा जो टप्पा आहे त्याला मेन्स किंवा मुख्य परीक्षा म्हटलं जातं. आणि तिसरा जो टप्पा आहे त्याला आपण जनरल भाषेमध्ये इंटरव्ह्यू असं म्हणतो. राईट. युपीएससी त्याला इंटरव्ह्यू म्हणत नाही, युपीएससी त्याला म्हणते पर्सनॅलिटी टेस्ट. पण तरी आपण समजून घेऊ की तिसरा टप्पा जो आहे तो इंटरव्ह्यूचा टप्पा आहे. राईट. पहिला जो टप्पा आहे प्रिलिम्सचा टप्पा, याच्यामध्ये फरक काय काय बघा. प्रिलिम्सचा जो टप्पा आहे
तो प्रिलिम्सचा टप्पा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा आहे. आता ज्या तुम्ही एक्झाम सोडवत असाल SBI वगैरे किंवा NDA साठीच्या ज्या एक्झाम होतात त्या तुमच्या ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या होतात. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, 4 किंवा 5 ऑप्शन तुम्हाला दिलेले असतील, जो बरोबर ऑप्शन आहे त्याला फक्त तुम्हाला गोल करायचा आहे. तसा इथं प्रिलिमचा टप्पा असतो. मुळामध्ये प्रिलिमची जी एक्झाम आहे ती ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची आहे. या पेपर प्रिलिम मध्ये 2 पेपर तुम्हाला द्यायचे, दोन्ही सुद्धा तुमचे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे पेपर असणार आहे. मेन्सची जी एक्झाम आहे ही मेन्सची एक्झाम पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह टाईपची असते. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे तुम्ही आता 10वीचे पेपर लिहिलेले असतील तुमच्या शाळेचे, ते कसं आपण डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने लिहितो अशा पद्धतीचे हे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा हा टप्पा मेन्सचा. हा जो डिस्क्रिप्टिव्हचा टप्पा आहे याच्यामध्ये तुम्हाला एकूण 9 पेपर लिहायचे आहेत. राईट, सो एकूण 9 पेपर. Bluetooth disconnected. सो हा जो डिस्क्रिप्टिव्हचा टप्पा आहे याच्यामध्ये एकूण 9 पेपर तुम्हाला लिहायचे आहेत. इथे मी किती सांगितले, 2 पेपर तुम्हाला प्रिलिम साठी द्यायचे आहेत ऑब्जेक्टिव्ह. इथे तुम्हाला 9 पेपर डिस्क्रिप्टिव्हचे लिहायचे आहेत. आणि हा जो आहे हा तुमचा इंटरव्ह्यूचा टप्पा असणार आहे शेवटचा. राईट, सो आता एक एक करून बघूयात आपण की प्रिलिम साठी जे 2 पेपर आपण बघणार आहोत ते प्रिलिमचे 2 पेपर कशा पद्धतीने असतात. सो प्रिलिमचे जे 2 पेपर आहेत ते 2 पेपर, पहिल्या पेपरला म्हटलं जातं GS चा पेपर, त्याला आपण जनरल स्टडीज असं म्हणतो. तुम्हाला आय थिंक NDA ला वगैरे सुद्धा जनरल स्टडीजचा पेपर असतो. आणि दुसरा जो पेपर आहे त्याला म्हटलं जातं CSAT चा पेपर. CSAT म्हणजे काय, तर सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. हा ऍप्टिट्यूडचा पेपर आहे तुमचा. राईट, ऍप्टिट्यूड म्हणजे काय, मग त्यामध्ये तुम्हाला मॅथ्सचे प्रश्न असतील, रिझनिंगचे प्रश्न असतील, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे प्रश्न असतील, इंग्लिश लँग्वेजचे त्याच्यामध्ये प्रश्न असतात, ते तुम्हाला इथे विचारलं जाणार आहे. आणि इथे GS मध्ये काय विचारलं जाणार आहे, GS मध्ये तुम्हाला मग सगळे विषय आहेत, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, करंट अफेअर. म्हणजे जगामध्ये जे काही होतंय ते सगळं तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे ही सगळ्यात अवघड एक्झाम मानली जाते. कारण जगामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. राईट, सो GS चा जो पेपर आहे हा 200 मार्कांचा आहे आणि CSAT चा जो पेपर आहे हा सुद्धा 200 मार्कांचा असणार आहे. राईट, प्रिलिमचा जो रिझल्ट आहे तो फक्त तुमचा GS च्या मार्कांवरती ठरणार आहे. CSAT चे मार्क तुमच्या रिझल्ट साठी धरले जात नाही. मग CSAT चा पेपर का बरं घेतलेला आहे, हा फक्त क्वालिफाईंग नेचरचा पेपर आहे. फक्त तुम्हाला हा पेपर क्वालिफाय करायचा आहे. क्वालिफाय केला तरच तुमचा हा पेपर चेक केला जाणार आहे, अदरवाईज हा पेपर तुमचा चेक केला जाणार नाही. याला क्वालिफाय होण्यासाठी किती मार्क पाहिजे, 33% मार्क पाहिजेत. म्हणजे 200 पैकी तुम्हाला किती मार्क मिळाले पाहिजे, 66 मार्क तुम्हाला मिळाले पाहिजे. राईट, अनेकदा काय होतं, आपण ग्रॅज्युएशनच्या कालावधीमध्ये मॅथ्स, रिझनिंग वगैरे अशा गोष्टी सगळ्या विसरून गेलेला असतो, जे तुम्ही 10वी 12वी पर्यंत व्यवस्थित करत असता. परंतु जर तुम्ही ग्रॅज्युएशनला गेलात तर तुम्ही मॅथ्स, रिझनिंग वगैरे या ज्या गोष्टी त्या सगळ्या विसरून जातो आपण. परंतु इथे जर गेलात तुम्ही, आता सध्या जर तुम्ही बघितलं तर अनेक मुलं CSAT चा पेपर फेल होत आहेत, ग्रॅज्युएशन झालेली सुद्धा. का बरं फेल होत आहेत, कारण हा पेपर आता अलीकडच्या काळामध्ये खूप अवघड बनवला जात आहे. राईट, सो त्यामुळे तुम्हाला याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. CSAT चा जो पेपर आहे आणि ऍक्च्युअल तुमचा रिझल्ट जो लागणार आहे तो GS च्या पेपरवरती लागणार आहे. तो रिझल्ट कसा लावला जातो, तर समजा 1000 मुलांना सिलेक्ट करायचं आहे फायनल लिस्ट मधून, तर मुख्य परीक्षेला त्याच्या 15 ते 16 पट मुलं बोलवली जातात. म्हणजे मेन्सला मला किती मुलं बोलवावी लागतील, 15 ते 16,000 मुलं मला मेन्सला बोलवावी लागणार आहे. मग 16,000 नंबरचा जो मुलगा आहे त्याचे जे मार्क आहेत ते मार्क म्हणजे आपला काय ठरणार आहे, कट ऑफ ठरणार आहे. राईट, सो 15 ते 16 पटच मुलं तुम्हाला मेन्सला बोलवली जातील. जे प्री लिहित आहेत त्या सगळ्या मुलांना मेन्सला बोलवलं जाणार नाहीये. राईट, आणि ते कशावरती ठरणार आहे, तुमच्या GS च्या मार्कांवरती ठरणार आहे. राईट,
सो जीएस चा पेपर व्यवस्थित करणं तर गरजेचंच आहे, पण त्याच्यासोबत सीसॅटचा जो पेपर आहे तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं असणार आहे. यातनं जे मुलं क्लिअर होतात त्या मुलांना मेन्सला बोलवलं जातं. प्रत्येक मुलाला मेन्स देता येईल याची गॅरंटी नाही, राईट. कारण याच्यामध्ये कसं आहे बघा, जो मुलगा त्या कट ऑफच्या वर आहे त्याच मुलाला मेन्स एक्झाम देता येणार आहे. मेन्स एक्झाम जी आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, मेन्स मध्ये एकूण किती पेपर लिहायचे आपल्याला? 9 पेपर लिहायचे आहेत. हे जे 9 पेपर आहेत त्या 9 पेपर मध्ये जसे आपण जीएस ला प्रश्न हे बघितलेले होते विषय, तसेच इथे सुद्धा तुम्हाला विषय असणार आहेत. हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, त्यानंतर इथिक्स नावाचा एक वेगळा पेपर त्याच्यामध्ये आहे. निबंध तुम्हाला लिहावा लागतो त्याच्यामध्ये. 250 मार्कांचा निबंध तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचे. 2 निबंध तुम्हाला लिहावे लागणार आहेत. 125 मार्कांचे असेल. आता 10वीच्या पेपरला तुम्ही निबंध लिहिले असतील, राईट. लँग्वेजच्या पेपरला किती पानांचा निबंध लिहिला होता तुम्ही? अंदाजे 2. अच्छा, किती मार्कांसाठी होता तो? 5. ओके. या परीक्षेला तुम्हाला निबंध लिहायचा 125 मार्कांसाठी. किती पानं लिहावी लागतील आपल्याला? आणि असे 2 निबंध लिहायचे, एक नाही. असे किती पानं लिहावी लागतील आपल्याला? किती? 50 खूप होईल. एवढे 3 तासात नाही लिहू शकणार आपण. तुम्हाला इथे किमान 12 पानं लिहावी लागतात एका विषयाला. असे 2 म्हणजे किमान 24 ते 25 पानं तुम्हाला लिहायची आहेत. आणि हे किती वेळात लिहायचं आहे? 3 तास. फक्त 3 तासामध्ये लिहायचं. ही एक्झाम का बरं अवघड आहे कळतंय? 3 तासामध्ये हे तुम्हाला लिहायचं आहे. बर, तुमचा जो 10वीचा टाइम टेबल आत्ताचं होतं, दिवसामध्ये किती पेपर असायचे आपले? 1. आणि पुन्हा मध्ये सुट्टी वगैरे असायची, राईट. एक पेपर झाला की 2 दिवस सुट्टी, 4 दिवस सुट्टी. मग त्या 4 दिवसामध्ये अभ्यास करायचा, पुढचा पेपर द्यायचा, पुन्हा 4 दिवस सुट्टी, बरोबर. इथे तसं नाहीये. ही एक्झाम अवघड का म्हटली जाते? सकाळी 9 ते 12 एक पेपर लिहायचा आहे आपल्याला. समजा GS 1 चा पेपर तुम्ही लिहिला सकाळी 9 ते 12, पेपर झाल्यावर घरी निघून जायचं नाहीये, राईट. लगेच दुसरा पेपर असणार आहे आपला. दुपारी 2 ते 5 तुमचा GS 2 चा पेपर असणार. म्हणजे एका दिवसामध्ये 2 पेपर लिहायचे, 3 तासाचे, राईट. सकाळी 9 ते 12 पेपर सुटला की थोडंसं काहीतरी खाऊन वगैरे घ्यायचं, लगेच दुसऱ्या पेपरला जायचं. बरं, हे जे आहे याच्यामध्ये सिलेबस खूप जास्त आहे. संपूर्ण जगाचा इतिहास, भारताचा इतिहास, भूगोल, त्यानंतर इंडियन सोसायटी, भारताचं संविधान, कॉन्स्टिट्यूशन वगैरे हे सगळे विषय तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये आहे. हा पेपर झाला की लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा GS 3 आणि GS 4 चा पेपर असणार आहे याच टायमिंग मध्ये. म्हणजे दुसऱ्या दिवशी इथून तुम्ही 5 ला पेपर सुटला, घरी गेला की 6 तास लिहून ऑलरेडी तुम्ही कंटाळलेले असता. जाऊन काहीतरी खायचं, झोपायचं. झोपून दुसऱ्या दिवशी सकाळी उठलात की लगेच पेन घेऊनच बसायचा पेपर. कारण तुमच्या ज्या एक्झाम आहेत मेन्सच्या त्या मोठ्या मोठ्या सेंटरला होतात. म्हणजे मुंबई असेल, महाराष्ट्रात फक्त मुंबईमध्ये मेन्स होते, इतर ठिकाणी कुठेच मेन्स होत नाही. किंवा इतर राज्यांचे जी राजधानीचं शहर असतं त्या राजधानीच्या शहरांमध्येच तुम्हाला एक्झाम देता येते. मग ही जर एक्झाम द्यायची असेल तर तुम्ही ते पेपर देऊन घरी जाणार, थोडं काहीतरी खाऊन तुम्ही झोपणार की लगेच दुसऱ्या दिवशी येऊन तुम्हाला दुसरा पेपर लिहायचा आहे. रिव्हिजन करतो वगैरे असा इथे तुमच्याकडे चॉईस नाहीये, राईट. त्यामुळे सुद्धा ही एक्झाम जगातली सगळ्यात अवघड एक्झाम ज्याला आपण म्हणतो तशी ही एक्झाम आहे, राईट. सो हा मेन्सचा जो टप्पा आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. कारण तुमचं फायनल मेरिट लिस्ट जी आहे ते फायनल मेरिट लिस्ट तुमच्या कशावरती ठरणार आहे? मेन्सच्या मार्कांवरती ठरणार आहे. प्रिलिम्सचे जे मार्क आहेत ते प्रिलिम्सचे मार्क तुमचे धरले जात नाहीत. ते फक्त तुम्हाला मेन्स मध्ये जाण्यासाठी उपयोगी ठरतात, राईट. म्हणजे तुमची एकदा प्रिलिम क्लिअर झाली की तुम्हाला मेन्सचं तिकीट मिळालेलं आहे. फायनल मेरिट तुमचं कशावरती ठरणार आहे? मेन्सचे मार्क प्लस इंटरव्ह्यूचे मार्क. इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला जे मार्क मिळतील ते आणि मेन्सचे जे मार्क आहेत ते. मेन्सचे जे पेपर आहेत त्याचे एकूण मार्क असतात 1750. प्रत्येक पेपर हा तुमचा 250 मार्कांचा असणार आहे, राईट. एकूण आपल्याकडे 9 पेपर आहेत
लँग्वेजचे पण त्याच्यामध्ये पेपर असतात. एक इंग्लिशचा पेपर कंपल्सरी असतो आणि एक तुमची कोणतीही एक लँग्वेज तुम्हाला निवडायची आहे. जनरली समजा तुमची लोकल लँग्वेज जी आहे मराठी तुम्ही निवडली तर एक इंग्लिशचा पेपर तुम्हाला लिहायचा आहे, एक मराठीचा पेपर तुम्हाला कंपल्सरी लिहावा लागणार आहे. राईट. सो अशा पद्धतीने ही मेन्सची एक्झाम असणार आहे. मेन्स आता जसं आपण पाहिलं की 1000 मुलांना सिलेक्ट करायचं आहे, तर इंटरव्ह्यूला किती मुलं बोलवली जातील? 15 ते 20,000 मेन्सला बोलवली. आपण काय म्हटलं, प्रिलिम मधून मेन्सला किती बोलवले जाणार आहे? 15 ते 20,000. आता मेन्स मधून इंटरव्ह्यूला किती बोलवले जातील? 10,000 नाही. एवढ्यांचे इंटरव्ह्यू कोण घेत असते? जेवढ्या पोस्ट आहेत त्याच्या 2 ते 3 पट मुलं बोलवली जातात. सो जवळजवळ 2,500 ते 3,000 मुलं फक्त इंटरव्ह्यूला बोलवली जाणार आहेत. या एक्झामचे फॉर्म किती लोक भरतात माहितीये दरवर्षी? एक्झामचा फॉर्म किती लोक भरतात माहितीये? जवळजवळ 10 लाख लोक या एक्झामचा फॉर्म भरतात. फायनल सिलेक्शन किती जणांचं होणार आहे? 1000 लोकांचं सिलेक्शन होणार आहे. म्हणजे किती अवघड एक्झाम आहे हे तुम्हाला लक्षात येईल. 10 लाखांमधून फायनल लिस्ट मध्ये नाव येणार आहे 1000 लोकांचं. समजा त्या वर्षी तुमचं सिलेक्शन झालं नाही, परत पुढची एक्झाम तुम्हाला कंपल्सरी द्यावी लागणार आहे जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर. राईट. सो या पद्धतीने ही एक्झाम होते. इंटरव्ह्यू जो आहे याचा तो 275 मार्कांचा असतो. 275 मार्कांचा हा इंटरव्ह्यू असणार आहे. तुमचं फायनल सिलेक्शन जे आहे ते 1750 प्लस 275 एवढ्या मार्कांचं तुमचं फायनल सिलेक्शन असणार आहे. राईट. सो या एक्झामसाठी तुम्ही आत्तापासून काय तयारी करू शकता? मुळामध्ये या एक्झामचा सिलेबस जो आहे तो तुम्ही आत्ता ज्या एक्झाम देताय त्या एक्झामला ओव्हरलॅप करणारा आहे. ज्या तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देताय त्या एक्झामसाठी हा ओव्हरलॅप करणारा सिलेबस आहे. फक्त फरक काय आहे, आत्ता ज्या तुम्ही एक्झाम देताय त्या ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या आहे, बरोबर. पण ही जी एक्झाम आहे ती डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची आहे आणि आता तुम्ही ज्या एक्झाम देताय त्या एक्झाम मध्ये तुम्हाला करंट इव्हेंट वगैरे असल्या काही गोष्टी नाहीये. जे पुस्तकामध्ये दिलेलं आहे तेवढ्याच गोष्टी तुम्हाला विचारल्या जाणार आहेत. परंतु या परीक्षेमध्ये करंट अफेअर हा खूप महत्वाचा भाग आहे. चालू घडामोडीचा भाग ज्याला आपण म्हणतो की चालू घडामोडींवरती जोपर्यंत तुमचा कंट्रोल असत नाही किंवा तुम्हाला त्या घडामोडी माहिती नाहीये तोपर्यंत तुम्ही उत्तर कुठल्याही गोष्टीचं व्यवस्थित लिहू शकत नाही. त्यामुळे सुद्धा ही एक्झाम अवघड होते. आता या एक्झाम मध्ये तुम्हाला वाचायचं काय काय किंवा ओव्हरऑल सिलेबस काय काय असतो या एक्झाम मध्ये, तर सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्याचा तो म्हणजे हिस्ट्री, इतिहास. आता या इतिहासामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये भारताचा इतिहास आहे, जगाचा सुद्धा इतिहास आहे. राईट. सो भारताच्या इतिहासासोबत तुम्हाला जगाच्या इतिहासाचा सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे. राईट. वर्ल्ड वॉर 1 म्हणजे काय, वर्ल्ड वॉर 2 म्हणजे काय, ते कशामुळे झालं होतं. राईट. सो त्याचा भारतावरती काय परिणाम झालेला होता. भारताचा इतिहास आहे. भारताचा इतिहास पुन्हा 3 टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. एन्शियंट इंडिया, मिडिवल इंडिया आणि मॉडर्न इंडिया. राईट. सो एवढा म्हणजे फक्त त्यांनी देताना हिस्ट्री एवढंच नाव दिलं. इंडियाची आणि जगाची दोघांचाही इतिहासाचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्याचसोबत दुसरा भाग आहे याचा तो म्हणजे जॉग्राफी. भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल दोन्हीचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. मग हिमालयाची निर्मिती कशी झाली, हिमालय कसे तयार झाले किंवा तिथनं वाहणाऱ्या नद्या कशा पद्धतीने वाहतात, हे सगळं डिस्क्रिप्टिव्ह मध्ये लिहायचं आहे, ऑब्जेक्टिव्ह मध्ये नाही. राईट. त्यानंतर तिसरा याचा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन. भारताचे जे संविधान आहे त्या संविधानाचा पूर्ण अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. त्याच सोबत इंटरनॅशनल रिलेशन IR म्हटलं जातं त्याला. आता तुम्ही पाहिलं असेल, पेपर वाचता का तुम्ही की नाही? अजून नाही वाचले. इस्रायल आणि इराण मध्ये युद्ध चालू आहे, माहितीये ते माहिती. सो हा जो भाग आहे हा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो की इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू होण्यामागची कारणं काय आहे, त्याचा भारतावरती झालेला परिणाम काय आहे आणि भारताचा त्याच्यामध्ये रिस्पॉन्स काय असला पाहिजे, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो.
हे कशामधून येऊ शकतं तुम्हाला? जोपर्यंत तुम्ही डेली न्यूज वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला याची उत्तरं लिहिता येणार नाही. सो प्रत्येक कोणताही भाग जर तुम्ही घेतला तर त्याला करंट इव्हेंटशी आपल्याला कंपल्सरी जोडावं लागणार आहे. राईट. पॉलिटी नंतर चौथा भाग आहे याचा इकॉनॉमिक्स. आता बघा यातले काही काही विषय तुम्हाला आवडणारे नसणार आहेत, पण ते सिलेबसचा भाग आहे तर तो तुम्हाला कंपल्सरी करावा लागणार आहे. सिलेबस मध्ये असा कोणताच विषय नाहीये की जो ते विचारणार नाही. राईट. सो इकॉनॉमिक्सचा भाग आहे, त्यानंतर सायन्स अँड टेक आहे. म्हणजे असं नाहीये की फक्त आर्ट्सचे विषय, सायन्सचे सुद्धा विषय याच्यामध्ये असणार आहे. सायन्स अँड टेकचा सुद्धा भाग आहे. आणि लास्ट पार्ट आहे त्याला म्हटलं जातं इथिक्स. हा एक सेपरेट पेपर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सिच्युएशन दिल्या जातात की समजा तुम्ही एखाद्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात आणि तिथे काही कारणांमुळे गोंधळ सुरू झालेला आहे किंवा काही आंदोलन चालू झालेलं आहे, तर ते आंदोलन मिटवण्यासाठी किंवा ते आंदोलन शांत करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या स्टेप्स घ्याल किंवा तुम्ही काय काय कराल हे तिथं लिहायचं आहे. त्याला मार्क मिळणार आहे. राईट. सो ओव्हरऑल सिलेबस जर तुम्ही बघितला तर या सिलेबस मध्ये असा कोणताच भाग शिल्लक राहत नाही की ते विचारू शकत नाही. काहीही प्रश्न तुम्हाला इथे विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ही एक्झाम जगातली वन ऑफ द टफेस्ट एक्झाम का म्हटलं जातं तर ते या कारणांमुळे त्याला वन ऑफ द टफेस्ट एक्झाम म्हटलं जातं की सिलेबस इतका वास्ट आहे, प्लस करंट अफेअर सोबत तुम्हाला या गोष्टी जोडायच्या आहेत. त्यामुळे ही एक्झाम प्रचंड अवघड बनते. सो आतापासून तुम्ही या एक्झामची जर तयारी करायची असेल तर तुम्ही कशा पद्धतीने याची तयारी करू शकता? तर जसं आता तुम्ही सगळ्यांनी 10वीची परीक्षा दिलेली आहे, बरोबर. आता तुम्ही 11वी 12वी तुमच्या ज्या काही स्ट्रीम असतील, समजा काही जणांना सायन्सला जायचं आहे, काही जणांना आर्ट्सला जायचं आहे, काही जणांना कॉमर्सला जायचं आहे, कोणत्याही स्ट्रीम मध्ये तुम्ही गेलात तरी बेसिक काही गोष्टी तुम्हाला या एक्झामसाठी कराव्या लागणार आहेत ज्या तुम्ही आतापासूनच करणं गरजेचं आहे. तुम्ही आता ऑलरेडी 10वी साठी पुस्तकं वाचलेली असतील. राईट. तुम्हाला एनसीईआरटी ची पुस्तकं होती की स्टेट बोर्डाची होती? एनसीईआरटी. युपीएससी ची तयारी सुरू करताना पुन्हा तुम्हाला ती पुस्तकं व्यवस्थित वाचावी लागणार आहे. फक्त अप्रोच मध्ये फरक काय आहे? तुम्ही आता जी एक्झाम साठी जी पुस्तकं वाचलेली आहेत त्या एक्झामच्या साठी म्हणजे 10वीच्या एक्झाम साठी तुम्हाला पुस्तकात जेवढं दिलेलं आहे तेवढ्यावरतीच प्रश्न विचारले जात होते. राईट. परंतु या एक्झामला तसं होत नाही. या एक्झामला तुम्हाला पुस्तकामध्ये काय दिलंय प्लस चालू घडामोडींमध्ये काय आहे, करंट अफेअर्स मध्ये काय आहे, या दोन्ही गोष्टी मिक्स करून तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. सो आतापासून जर तुम्हाला ही एक्झाम जर क्लिअर करायची असेल तर ज्यावेळी तुम्ही 11वीला वगैरे जाल, 11वी 12वी आणि तुमचे ग्रॅज्युएशनचे 3 किंवा 4 वर्ष हे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. तुम्ही यावर्षीचा टॉपर बघितलाय? युपीएससीचा टॉपर कोण आहे माहिती यावर्षी? हा नाही. यावर्षी जे युपीएससी मध्ये टॉपर आलेले आहेत त्यांचं एज 22 आहे. ऑल इंडिया टॉपर, ऑल इंडिया टॉपर म्हणजे रँक 1, त्यांचं एज 22 आहे. सो 22व्या वर्षी ती व्यक्ती डायरेक्टली कलेक्टर बनलेली आहे. हे कशामुळे झालं? ज्यावेळी जर तुम्ही युट्यूब वरती त्यांचे इंटरव्ह्यू वगैरे बघाल तर त्यांनी सांगितलं की या परीक्षेची तयारी मी 9वी 10वीला असताना पासून सुरुवात केलेली होती. जसं मी तुम्हाला सांगितलं की मराठी मुलं यात मागं पडण्याचं एक कारण काय आहे? आपली सुरुवातच उशिरा होते. सो जर तुम्हाला वाटत असेल की आपण ही एक्झाम द्यायला पाहिजे किंवा देऊ शकतो तर तुम्हाला त्याची तयारी आत्तापासूनच करावी लागेल. आत्तापासूनच याची तयारी करताना तुम्ही काय करणं अपेक्षित आहे? सगळ्यात पहिलं जसं तुम्हाला म्हटलं की एनसीईआरटीची जी पुस्तकं आहेत ती एनसीईआरटीची पुस्तकं 9वी ते 12वीची पुस्तकं तुम्ही आत्तापासूनच वाचणं कंपल्सरी आहे याच्यासाठी. राईट. प्लस करंट अफेअर जसं मी तुम्हाला म्हणतोय 9वी ते 12वीची पुस्तकं कंपल्सरी त्याला तुम्हाला एनसीईआरटीची वाचणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये कोणकोणती पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत? जसं आपण मगाशी विषय पाहिले, हिस्ट्रीची पुस्तकं तुम्हाला वाचावी लागणार आहेत 9वी ते 12वी. जॉग्राफीची पुस्तकं आहेत ती वाचायची आहेत. इकॉनॉमिक्सची पुस्तकं आहेत, पॉलिटीची पुस्तकं आहेत आणि इंडियन सोसायटी नावाचं सेपरेट एक पार्ट आहे सोशल सायन्सेस मध्ये. सो इंडियन सोसायटी ही जी पुस्तकं आहेत ही कंपल्सरी तुम्हाला आत्तापासून वाचावी लागणार आहे. राईट. त्यानंतर आत्तापासूनच तुम्ही काय करू शकता तर करंट अफेअर जे आहेत त्याच्यासाठी तुम्ही
डेली न्यूज पेपर वाचणं खूप गरजेचं आहे. आपल्या इथे अजून एक प्रॉब्लेम जो येतो तो म्हणजे मुलं अलीकडे करंट इव्हेंट किंवा अशा गोष्टी वाचत नाही, किंवा अवांतर वाचन ज्याला आपण म्हणतो ते अवांतर वाचन मुलं अलीकडे फारसं करत नाहीत. का तर आपण काय करतो, आपण शॉर्ट्स बघतो किंवा व्हिडिओ बघतो आपण, राईट. तुमच्यापैकी किती जणांनी अवांतर वाचनाची पुस्तकं वाचली आहेत? अवांतर म्हणजे जे तुमच्या सिलेबसचे टेक्स्टबुक्स आहेत ते सोडून इतर कोणती पुस्तकं वाचली आहेत कोणी? हा, कोणी वाचलेलं असेल तरी सांगा. हा, सिलेबसची पुस्तकं सोडून कोणतं वाचलंय? ठीक आहे, तेही चालेल. कोणते वाचले? 7. ओके, कॉमिक बुक्स वाचलेले आहे. ठीक आहे, अजून? हा, श्रीमान योगी वाचलेलं आहे. ओके, अजून? अग्निपंख वाचलेलं आहे. व्हेरी गुड. अजून? हा, बिग बँग थेरी कोणाचं पुस्तक आहे? स्टीफन हॉकिंग. करेक्ट. हा हा, स्पीड ब्रेकर कोणाचं पुस्तक आहे? हा, मृत्युंजय कोणाचा? मृत्युंजय शिवाजी सावंत यांचा आहे. हा, छावा कोणाचा आहे? हा, श्यामचे कोणाचा आहे? काने गुरुजींचा. व्हेरी गुड. सो बघा, आता एका व्यक्तीने किमान अनेक पुस्तकं तुम्हाला वाचायचे जर युपीएससी ची एक्झाम तुम्हाला द्यायची आहे तर. अवांतर वाचनाची म्हणतोय, टेक्स्टबुक सोडून इतर पुस्तकं तुम्हाला वाचायची सवय आत्तापासूनच लागली पाहिजे. आत्ता प्रॉब्लेम आपला काय होतोय, आपण युट्यूब वरती व्हिडिओ बघतोय एखाद्या विषयाशी संबंधित, पण तो व्हिडिओ बघून आपल्याला सगळ्या गोष्टी वाचनामुळे जेवढं कळेल तेवढं डायरेक्टली व्हिडिओ मधून आपल्याला ते कळत नाही. कारण अल्टिमेटली तुम्हाला एक्झाम लिहायची आहे. जोपर्यंत तो विषय तुम्हाला समजत नाही तुम्ही त्याच्यावरती एक पान लिहू शकत नाही, राईट. सो जोपर्यंत आपल्याला तो विषय व्यवस्थित समजत नाही तोपर्यंत आपण नाही लिहू शकणार. सो तो समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? अवांतर वाचन जे आहे ते प्रचंड तुमचं जास्त असणं अपेक्षित आहे, राईट. जसा तुमचा कॉलेजचा किंवा शाळेचा अभ्यास चालू होईल त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दररोज एक हॅबिट ठेवा की दररोज तुम्ही 5 ते 10 पानं अवांतर वाचनाची कंपल्सरी वाचली पाहिजे. 5 ते 10 पानं काही अवघड नाहीये डेली वाचायला, राईट. हार्डली किती अर्धा ते पाऊण तास आपल्याला त्याला लागू शकतो. सो डेली नुसती 5 ते 10 जरी पानं तुम्ही वाचली तरी तुमची वर्षभरामध्ये 10 ते 15 पुस्तकं वाचून होतील, राईट. सो तिसरी गोष्ट तुम्ही आत्तापासूनच काय करू शकता ती म्हणजे जे रीडिंग आहे तुमचं अदर दॅन टेक्स्टबुक ते रीडिंग तुम्हाला कंपल्सरी करावं लागणार आहे, राईट. सो अदर दॅन टेक्स्टबुक इतर पुस्तकं कंपल्सरी वाचणं तुमच्यासाठी प्रचंड गरजेचं आहे. आणि चौथी गोष्ट याच्यामध्ये काय करावी लागणार आहे तुम्हाला ते म्हणजे कंपल्सरी तुम्हाला रायटिंग करायचं आहे. कारण ही जी एक्झाम आहे जसं म्हणलं मेन्स मध्ये तुम्हाला 9 पेपर लिहायचे आहेत आणि तेही सकाळी 9 ते 12 एक आणि 2 ते 5 एक पेपर तुम्हाला लिहायचा आहे. जोपर्यंत तुमचं रायटिंग चांगलं आणि स्पीड मध्ये होत नाही तोपर्यंत तुम्ही ही एक्झाम देऊ शकत नाही. अल्टिमेटली ही एक्झाम लिहिण्याची एक्झाम आहे, राईट. सो त्यामुळे तुम्हाला डेली काही ना काही लिहित राहणं. तुम्ही डायरी रायटिंग वगैरे करता का कोणी? नाही. डेली काय लिहिता तुम्ही? अदर दॅन टेक्स्टबुक काही लिहिता? विचार स्वतःचे वगैरे? हा, काय लिहिता? हा, डेली रुटीन. ओके. डेली रुटीन मध्ये तुम्ही फक्त जर टाइम टेबल जर मेन्शन करत असाल ते नाही, त्याच्या व्यतिरिक्त तुमचे विचार कुठेतरी तुम्हाला मांडता आले पाहिजे, राईट. सो तुमचे विचार तुमच्या शब्दामध्ये मांडणं याची तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिस करत जावी लागणार आहे. कारण अल्टिमेटली इथं काय आहे, तुम्हाला 3 तासामध्ये तुम्हाला 250 मार्कांचा पेपर लिहायचा आहे. तर तो जोपर्यंत तुम्हाला तेवढं फास्ट सुचत नाही आणि तेवढं फास्ट लिहिता येत नाही तोपर्यंत तुम्ही या गोष्टी करू शकणार नाही आहात, राईट. सो डेली काही ना काही तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. बरं, काय लिहू शकता तुम्ही? कोणकोणत्या विषयावर लिहू शकता सांगा? डेली तुम्हाला लिहायचं काय लिहिणार?
तुमचे विचार लिहायचे अदर दॅन तुमचं डेली टाइम टेबल. काय काय लिहू शकाल? डेली न्यूज बद्दल आम्ही काहीतरी माहिती म्हणजे आपली न्यूज अनालिसिस करू शकता तुम्ही. एखादी न्यूज तुम्ही वाचली, पण त्यासाठी पहिले काय करावं लागेल? न्यूज पेपर वाचावा लागेल. सो न्यूज पेपर तुम्ही वाचला, एक न्यूज तुम्ही वाचली, त्या न्यूजचा जिस्ट तुम्ही लिहू शकता. समजा ती न्यूज 2 पानाची आहे तर त्याचं तुम्ही अर्ध्या पानामध्ये जिस्ट काढू शकता, राईट. ते तुम्ही आरामात लिहू शकता. डेली पेपर मध्ये आलेलं आहे, पेपर किंवा एडिटोरियल आलेलं आहे, तुम्ही वाचलेलं आहे. त्याच्याने काय होईल? तुमची व्होकॅब्युलरी सुद्धा सुधारेल. डेली तुम्ही जर एक न्यूज पेपर वाचता इंग्लिश, तुमची व्होकॅब्युलरी पण सुधारेल. त्याचबरोबर तुमचं इंग्लिश चांगलं होईल आणि तुम्हाला विचार करायची सुद्धा सवय लागणार आहे, राईट. सो ते तुम्ही डेली वाचणं गरजेचं आहे. न्यूज पेपर वाचायचा आणि काही ना काहीतरी लिहायचं. धुरंधर पिक्चर बघितलाय का तुम्ही? नाही. कोणताही पिक्चर बघितला समजा, त्या पिक्चर बद्दल तुम्हाला काय वाटलं हे तुम्ही लिहू शकता, राईट. एक पान. शेवटी इथे तुम्ही काय करताय? तुमचे विचार मांडताय, राईट. आसपास एखादी घटना घडली, त्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही 4-5 सुरुवातीला काय होईल? एकच ओळ लिहिता येईल, दुसऱ्या दिवशी 2 ओळी लिहिता येतील, नंतर 3 ओळी लिहिता येईल, राईट. हे जर प्रयत्न तुम्ही आतापासूनच नाही केले तर नंतर या गोष्टी करणं खूप अवघड जातं. आतापासूनच थोड्या थोड्या गोष्टी जर करायला लागलात तर ते तुम्हाला सोपं जाईल. तुमच्यापैकी किती जणांना पोहायला येतं? चांगली गोष्ट. बरं, तुमचा ज्या दिवशी तुम्ही पोहायला शिकायला गेलात त्या दिवशीचा पहिला दिवस आठवतोय तुम्हाला? पोहायला येत होतं त्या दिवशी? आणि झालं काय मग त्या दिवशी? फेकल्यानंतर आपल्या नाकातोंडामध्ये पाणी गेलेलं होतं, राईट. आणि ज्याने कोणी ढकललं होतं त्याला आपण शिव्या दिलेल्या होत्या, राईट. त्यानंतर आपण कशा पद्धतीने शिकलो पोहायला? एका दिवसात आलं का ते? नाही. सो डेली तुम्ही थोड्या थोड्या गोष्टी करत गेल्यानंतर आज तुम्ही चांगल्या पद्धतीने पोहू शकता किंवा पोहायला तुम्हाला शिकलेले आहात. तसंच इथे सुद्धा तुम्हाला करायचं आहे. रायटिंग एका दिवसात करता येणार नाहीये. रायटिंग म्हणजे तुम्हाला लिहायला येत आहे, बरोबर. पण युपीएससीचं जर रायटिंग तुम्हाला करायचं असेल तर मला लिहायला येत आहे म्हणून मी डायरेक्टली युपीएससीचं उत्तर लिहू शकतो हे शक्य आहे का? कारण त्याची रिक्वायरमेंट वेगळी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला डेली थोडं थोडं काहीतरी वेगळ्या पद्धतीने स्वतःचे विचार मांडावे लागणार आहेत, राईट. सो ती तयारी तुम्ही जर आतापासून केली तर तुम्ही पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इझिली एक्झाम क्लिअर करू शकता. म्हणजे मुलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ठरवतात की आता आपल्याला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. तोपर्यंत तुम्ही डायरेक्टली पोस्ट घेऊन डायरेक्टली IAS किंवा IPS बनवू शकता, राईट. मी आता सरांकडे काही करंट अफेअरचे बुकलेट सुद्धा दिलेले आहेत. न्यूज एज नावाचं एक बुकलेट आहे, दर महिन्याला एक निघतं. ते इंटरेस्टिंग पद्धतीने सुद्धा बनवलेलं आहे, की जे कलरफुल आहे, राईट. म्हणजे तुम्हाला न्यूज वाचायला सुद्धा जरा जास्त इंटरेस्ट त्याच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतो. तर ते सुद्धा तुम्ही वाचायला सुरुवात करू शकता, राईट. सो आतापासून तुम्ही एवढ्या जरी गोष्टी केल्या तरी सुद्धा तुम्हाला UPSC ची एक्झाम किंवा MPSC ची एक्झाम क्लिअर करणं सोपं जाणार आहे, राईट. सो ही एक्झाम जर क्लिअर करायची असेल आणि जसं तुम्हाला म्हटलं की 1 ते 2 वर्ष जर तुम्ही UPSC च्या एक्झामची तयारी केली तर तुम्ही किमान 25 ते 30 वेगवेगळ्या एक्झाम देऊ शकता याच अभ्यासावरती. त्यासाठी वेगळा अभ्यास करायची गरज नाहीये. UPSCच 3 ते 4 वेगवेगळ्या एक्झाम घेते, MPSC 2 ते 3 वेगवेगळ्या एक्झाम घेते. नंतर जसं मी तुम्हाला सांगितलं बँकिंगच्या एक्झाम आहेत, स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम आहेत, इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या LIC वगैरे त्यांच्या वेगवेगळ्या एक्झाम आहेत. यापैकी कुठली ना कुठली तरी एक्झाम तुम्ही इझिली क्लिअर करू शकता, राईट. सो आत्तापासून तुम्ही या गोष्टी करणं गरजेचं आहे. 9वी ते 12वीच्या NCERT आत्तापासूनच व्यवस्थित वाचायला सुरुवात करायची. आता आपल्या सिलेबसचा भाग आहे म्हणून तुम्ही त्या वाचतच आहात, परंतु सिलेबसचा भाग असताना आपला जो उद्देश असतो की ते पुस्तक तेवढ्याच सेम साठी वाचायचं आणि संपवून टाकायचं, परत त्याला हात लावायचा नाही. पण UPSC द्यायची असेल तर परत ती पुस्तकं तुम्हाला भेटायला येणार आहेत, राईट. सो त्यावेळी तुम्हाला काय करावं लागणार आहे? परत हीच पुस्तकं परंतु डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने वाचायला लागणार आहे. सो आत्तापासूनच NCERT वाचायला चालू करा, डेली न्यूज रीडिंग करायला चालू करा, डेली काही ना काहीतरी तुम्हाला रायटिंग करत राहावं लागणार
सो या पद्धतीने ही तुम्ही एक्झाम व्यवस्थित देऊ शकाल. राईट. तुमचे काही क्वेश्चन असतील तर आता तुम्ही विचारू शकता या एक्झाम बद्दल किंवा ओव्हरऑल इतर कोणत्या एक्झाम बद्दल जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि प्रत्येकाने वेळेने विचारायचं आहे. प्रवचन नाही आपलं. हा हा कोणत्या सीए. ओके. सीए ची जी एक्झाम असते ती पूर्णपणे वेगळी आहे. ICAI नावाची संस्था आहे. ती ICAI नावाची संस्था ही एक्झाम घेते. सीए ची जी एक्झाम आहे ती एक्झाम तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर देऊ शकता. म्हणजे त्यासाठी तुमच्याकडे बीकॉम असणं गरजेचं आहे. 12वी नंतर सुद्धा आता त्यांनी CPT वगैरे अशा ज्या वेगवेगळे स्टेजेस आहेत ते सुरू केलेले आहेत. राईट. सो ही जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये आणि UPSCच्या परीक्षेमध्ये फरक काय आहे बघा. कारण ही जी परीक्षा आहे ही परीक्षा तुम्ही टप्प्याटप्प्याने देऊ शकता. राईट. म्हणजे समजा याचे तुम्हाला टोटल 8 पेपर जर पास करायचे असतील तर एकाच वर्षी सगळे पेपर पास झाले पाहिजेत असं नसतं त्याचं. या वर्षी तुमचे 2 पेपर क्लिअर झाले ते 2 पेपर संपवायचे. पुढच्या वर्षी परत 2 पेपर क्लिअर झाले परत 2 असे करत करत तुम्ही सीए ची एक्झाम क्लिअर करू शकता. आणि सीए च्या एक्झामसाठी वयाचं बंधन काहीच नाही. राईट. जसं UPSCला मी तुम्हाला सांगितलं की 32 एज लिमिट आहे तसं सीएच्या परीक्षेला तुम्हाला एज लिमिट नाही आहे. सो तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर ही एक्झाम कधीही देऊ शकता. ICAI नावाची संस्था आहे. वर्षातून ते 2 वेळा ही एक्झाम घेतात आणि त्या एक्झाम नंतर तुम्ही सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट तर तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट त्याच्याद्वारे बनू शकता. ऍक्च्युली ही डिग्री म्हणजे कशी आहे हे फक्त तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःची प्रॅक्टिस करायची आहे. राईट. फॉर एक्झाम्पल जसं तुम्हाला लॉयरचं सर्टिफिकेट मिळतं. वकील झालेले आहात तुम्ही. राईट. LLB तुम्ही केलं की LLB झाल्यानंतर तुम्हाला लॉयरचं सर्टिफिकेट मिळणार आहे. पण लॉयरचं सर्टिफिकेट म्हणजे जॉब नाहीये. लॉयर म्हणून तुम्ही केसेस घ्यायला इलिजिबल झालेले आहात. मग त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या केसेस घेऊ शकता. कोर्टात तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकता. तसं सीएचं आहे. चार्टर अकाउंटंट हे तुम्हाला पद मिळणार आहे. जॉब मिळत नाही. हे तुम्हाला पद मिळालं त्या पदानंतर तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकता. जसं तुम्ही MBBS झाला की तुम्ही डॉक्टर बनलेले आहात. पण डॉक्टर बनलात म्हणून मग तुम्हाला अधिकार काय तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता. तसंच चार्टर अकाउंटंटच्या बाबतीत आहे. ICAI ची दरवर्षी त्याच्यासाठी एक्झाम होते. राईट. आणि मेजॉरिटी त्यांचे जे विषय आहेत ते बीकॉम शी रिलेटेड आहे. सो जर तुम्ही बीकॉम ला गेलात तर तुम्हाला त्याचा CA करण्यासाठी फायदा होणार आहे. राईट. तर अजून कोणाचे क्वेश्चन्स आहेत? CDS एक्झामच्या आणि CAPF च्या एक्झामच्या बद्दल सुद्धा. ओके. CDS ची एक्झाम आता तुमच्या ज्या एक्झाम्स आहेत तुम्ही डिफेन्स सर्व्हिसेसची तयारी करताय तर जसं आपण म्हणतो की डिफेन्स मध्ये एंट्री करण्याच्या ज्या लेवल आहेत त्या वेगवेगळ्या लेवल आहेत. सगळ्यात महत्वाची एक लेवल जी आहे ती 12वी नंतरची आहे तुमची. ती म्हणजे NDA. राईट. NDAच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्टली डिफेन्स मध्ये जाऊ शकता. जसं पुण्यामध्ये खडकवासल्याला NDA ची संस्था आहे. तिथे तुमचं ट्रेनिंग होतं. तिथे तुम्हाला ग्रॅज्युएशन NDA मध्येच तुमचं कंप्लीट होतं आणि नंतर तुमच्या स्ट्रीम नुसार तुम्ही आर्मी, एअरफोर्स, नेव्ही या गोष्टींमध्ये जॉईन होऊ शकता. समजा तुम्हाला 12वी नंतर NDA मध्ये जाता आलं नाही किंवा तुमचं एज संपलेलं आहे 19.5 वर्ष तुमचे कंप्लीट झालेले पण तरीही तुम्हाला एक डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये जायची इच्छा आहे. राईट. तर त्यानंतर एक मार्ग तुमच्याकडे असतो तो म्हणजे CDS कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस असं त्याला म्हटलं जातं. CDS ची जी एक्झाम आहे या दोन्ही सुद्धा एक्झाम ज्या आहेत त्या UPSC द्वारेच घेतल्या जातात. राईट. NDA सुद्धा असेल किंवा CDS सुद्धा असेल ही एक्झाम UPSC द्वारेच घेतली जाते. सो CDS ची जी परीक्षा आहे NDA ला जसं तुम्हाला 19.5चं एज लिमिट आहे आणि 12वीचं तुम्हाला अभ्यास असणं तिथे गरजेचं आहे. CDS ची परीक्षा तुम्ही ग्रॅज्युएशनच्या नंतर देऊ शकता. राईट. म्हणजे ग्रॅज्युएशनच्या नंतर सुद्धा तुम्हाला डिफेन्स मध्ये जाण्याचा एक चान्स ओपन आहे. राईट. मग त्यामध्ये काय करू शकता तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर या एक्झामची तुम्ही तयारी करू शकता.
यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट साठी तुम्हाला तयारी करता येऊ शकते. राईट, एक जनरल पोस्ट साठी तुम्ही तयारी करू शकता, जे एनडीए नंतर तुम्ही जनरल पोस्ट साठी जाता त्या पद्धतीने तुम्ही इथे तयारी करू शकता, किंवा सीडीएस द्वारे तुम्हाला स्पेशालिस्ट सुद्धा पोस्ट आहे. स्पेशालिस्ट म्हणजे काय, डिफेन्स मध्ये इंजिनियरची गरज असते. राईट, त्याला सीएमई म्हटलं जातं. राईट, सो कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग म्हणून आहे, ते पुण्यामध्ये आहे, अनेक ठिकाणी ते कॉलेजेस आहेत. सो तुम्ही सीएमई मध्ये सुद्धा जाऊ शकता, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, कारण तिथे इंजिनियरची सुद्धा गरज असते. सो सीडीएस मधून तुम्ही स्पेशालिस्ट ब्रांच मध्ये सुद्धा जाऊ शकता किंवा जनरलिस्ट ब्रांच मध्ये सुद्धा जाऊ शकता. त्याच व्यतिरिक्त अजून एक एक्झाम आहे, ती म्हणजे जर तुम्हाला डॉक्टर किंवा या फील्डशी जर तुम्हाला जास्त आवड असेल, राईट, म्हणजे समजा तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे, त्याच्यासोबत तुम्हाला मिलिटरी मध्ये सुद्धा जायचं आहे. राईट, सो मिलिटरी मध्ये डॉक्टरांची सुद्धा गरज आहे. राईट, सो त्याच्यासाठी एक इन्स्टिट्यूट आहे, माहिती आहे कोणाला नाव? AFMC, आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज. राईट, सो हे जे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एंट्री मिळू शकते. राईट, इथे सीएमई मध्ये इंजिनियर्स आहेत, जे डिफेन्स मध्ये काम करणारे इंजिनियर आहेत, तिथनं तुमची एंट्री होऊ शकते. किंवा डॉक्टर जर तुम्हाला बनायचं असेल आणि मिलिटरी जॉईन करायची असेल तर आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज आहे पुण्यामध्ये, ते कॉलेज तुम्हाला पाहायला मिळेल. तर तिथे सुद्धा तुम्ही डॉक्टर बनू शकता, प्लस मिलिटरी मध्ये तुम्ही काम करू शकता. तर सीडीएस द्वारे सुद्धा म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर सुद्धा मिलिटरी मध्ये जाण्याचा एक चान्स आपल्याकडे ओपन असतो. याच्या व्यतिरिक्त सीएपीएफ नावाची एक एक्झाम आहे. आता ही जी सीएपीएफ ची एक्झाम आहे, ही एक्झाम सुद्धा युपीएससी द्वारे घेतली जाते. सीएपीएफ चा माहिती कुणाला फुल फॉर्म? हा 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 सीएपीएफ. सीएपीएफ म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस जे आहे, तर त्या आर्म पोलीस फोर्सेस मध्ये तुमची एंट्री होऊ शकते. ही सुद्धा एक्झाम युपीएससी द्वारे घेतली जाते. असिस्टंट कमांडंटची पोस्ट असते, त्या असिस्टंट कमांडंटच्या पोस्ट वरती तुमचं डायरेक्ट सिलेक्शन केलं जाऊ शकतं. या एक्झामची तयारी आता अलीकडचा जर ट्रेंड बघितला, जी मुलं युपीएससी सीएससी ची एक्झाम देत आहेत, सिव्हिल सर्व्हिस जे IAS IPS ची एक्झाम आहे, या एक्झामची जर तुम्ही तयारी केली तर हा पेपर तुम्हाला खूप सोपा जातो. कारण सीएपीएफच्या पेपरमध्ये जसं आपण इथे म्हटलं तुम्हाला की 9 पेपर लिहावे लागतात, तसे इथे तुम्हाला 9 पेपर लिहावे लागत नाही, इथे फक्त 2च पेपर तुम्हाला लिहायचे. सो सीएपीएफ युपीएससी ची तयारी करणाऱ्या मुलांना हा पेपर खूप सोपा जातो. राईट, मग सीएपीएफ मधून वेगवेगळ्या पोस्ट भरल्या जातात. जसं तुम्हाला म्हटलं असिस्टंट कमांडंट, मग हे कुठे भरलं जातं तर सीआरपीएफ तुम्ही ऐकलं असेल, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. त्या सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स मध्ये एंट्री तुमची केली जाते. त्यानंतर ITBP आहे, इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस. त्या इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस मध्ये सुद्धा सीएपीएफ द्वारे तुमची एंट्री केली जाऊ शकते. किंवा सशस्त्र सेना बल म्हणून आहे SSB, त्या सशस्त्र सेना बल मध्ये सुद्धा तुमची एंट्री सीएपीएफ द्वारे केली जाऊ शकते. राईट, सो त्यानंतर इंडस्ट्रियल पोलीस फोर्स आहे CISF, सेंट्रल इंडस्ट्रियल पोलीस फोर्स किंवा सिक्युरिटी फोर्स जो आहे, तर त्या CISF मध्ये सुद्धा तुमची एंट्री केली जाऊ शकते. ती एकच एक्झाम आहे CAPF. राईट, सो सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस, ही सुद्धा एक्झाम युपीएससी द्वारे घेतली जाते. सो जसं तुम्हाला म्हटलं की जर तुम्ही सीएससी परीक्षेची जर एक तयारी केली तर युपीएससीच्या 4 ते 5 वेगवेगळ्या एक्झाम आहेत की ज्या तुम्ही डायरेक्टली क्लिअर करू शकता किंवा इझिली देऊ शकता. राईट, याच्या व्यतिरिक्त अजून एक युपीएससी एक्झाम घेते, त्याला आयफॉर्स म्हटलं जातं, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस. राईट, म्हणजे भारतीय वन सेवा जी आहे, त्या भारतीय वन सेवेमध्ये जर तुम्हाला अधिकारी बनायचं असेल तर आयफॉर्स ची एक्झाम तुम्हाला द्यावी लागते, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. ही सुद्धा एक्झाम युपीएससी द्वारे घेतली जाते. या एक्झामची आणि या एक्झामची प्रिलिम्स जी आहे ती सेमच असते, मेन्स फक्त तुमची वेगळी होते. राईट, सो या दोन्हीची प्रिलिम्स सेमच आहे.
जी आपण सीएससी ची प्रिलिम देतोय तीच प्रिलिम फॉरेस्ट सर्व्हिस साठी सुद्धा वापरली जाते. फक्त त्याची मुख्य परीक्षा जी आहे ती मुख्य परीक्षा वेगळी आहे. राईट. सो या वेगवेगळ्या एक्झाम आहेत ज्या तुम्ही फक्त याच्या तयारीद्वारे सुद्धा देऊ शकता. सीडीएस जसं तुम्हाला म्हटलं सीडीएस देऊ शकताय. त्यानंतर एएफएमसी जी एक्झाम आहे ती तुम्ही देऊ शकता. सीएमई ची जी एक्झाम आहे ती तुम्ही देऊ शकता आणि सीएपीएफ ची एक्झाम सुद्धा तुम्ही देऊ शकता. राईट. हा, अजून कोणाचे आहेत क्वेश्चन? हा, सर तुमच्यामध्ये एमपीएससीची एक्झाम अटेम्प्ट करून क्रॅक करण्यासाठी काही स्पेसिफिक रोडमॅप? जसं मी तुम्हाला आता सांगितलं की तुम्ही आत्तापासूनच काय करू शकता. तर आत्तापासूनच तुम्हाला म्हटलं की पहिले तर एक सिलेबस बघून घ्या युपीएससी एक्झामचा आत्ताच. राईट. युपीएससीचा पॅटर्न काय आहे मी तुम्हाला थोडक्यामध्ये पॅटर्न सांगितलेला आहे. पण मुख्य परीक्षेचा जो डिटेल सिलेबस आहे तो युपीएससीच्या साईटवर आणि एमपीएससीच्या साईटवर जाऊन एकदा डिटेलमध्ये वाचून घ्यायचा. आत्तापासून तयारी करताना जसं मी तुम्हाला म्हटलं 9वी ते 12वीच्या ज्या एनसीईआरटी आहेत त्या एनसीईआरटी तुमच्या थरोली झाल्या पाहिजे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होण्याच्या अगोदरच. आत्तापासूनच तुम्ही डेली जसं न्यूजपेपर किंवा सरांना जसं मी म्हटलं की स्टुडंट एज जे आहे ते तुम्ही वाचायला आत्तापासूनच सुरू करू शकता. त्याचा दुहेरी फायदा तुम्हाला होऊ शकतो. डबल बेनिफिट आहे त्याचा. एक, त्याच्यामुळे तुमचं इंग्लिश सुधारणार आहे. डेली जर तुम्ही इंग्लिश न्यूजपेपर वाचताय नवीन नवीन शब्द तुम्हाला कळतायत त्यामुळे इंग्लिश सुधारेल आपलं जे एक्झामसाठी आपल्याला उपयोगी आहे. सेकंड, त्यातनं करंट अफेअर तुम्हाला लक्षात येणार आहे. कशा पद्धतीने न्यूज लिहिलेली आहे त्यातनं तुमचा रायटिंग स्किल सुद्धा डेली वाढत जाणार आहे. राईट. सो आत्तापासून तुम्ही जर तयारी करणार असाल तर या बेसिक गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. एनसीईआरटी, करंट अफेअर, डेली जसं मी म्हटलं तुमचे विचार तुम्हाला पेपरवरती मांडता आले पाहिजे. मध्ये कोणत्याही छोट्या गोष्टीबद्दलचा असेना तुम्हाला तुमचे विचार पेपरवरती मांडता आले पाहिजे. जसं मी म्हटलं तुम्हाला एक मूवी तुम्ही बघून आला त्या मूवी बद्दल तुम्हाला काय वाटलं मित्रांसमोर बोलताना तुम्ही सांगाल की नाही मूवी बद्दल काय वाटलं किंवा अर्धा एक तास आपण गप्पा मारू शकतो. पण ज्यावेळी तुम्हाला म्हटलं जाईल तेच पेपरवरती लिहा तुम्हाला काय वाटलं त्या मूवी बद्दल. तर आपण 4-5 ओळींच्या वरती जाऊ शकत नाही कारण बोलणं आणि ते पेपरवरती मांडणं त्याच्यामध्ये खूप फरक आहे. राईट. तुम्हाला हा फरक लक्षात आला पाहिजे आणि ज्यावेळी तुम्ही तुमचं मत किंवा तुमचे विचार पेपरवरती मांडायला लागाल त्यावेळी ही एक्झाम तुम्हाला सोपी जाणार आहे. सिंपल काय करू शकता, दररोज पेपरमध्ये एक न्यूज तुम्ही वाचली त्या न्यूजचा जिस्ट काढायला सुरुवात करा. तो जिस्ट तुम्ही तुमच्या शब्दामध्ये मांडणार आहात. तो तुमच्या मेंदूला सुद्धा चालना मिळेल की कशा पद्धतीने त्याचा जिस्ट काढायचा आहे. करंट इव्हेंट तुमच्या लक्षात येतील आणि इंग्लिश सुद्धा तुमचं चांगलं होणार आहे. राईट. सो आतापासून या पद्धतीने तुम्ही ऍटलीस्ट तयारी करायला सुरुवात करू शकता. राईट. हा, अजून हा क्रायटेरिया म्हणजे नाही युपीएससी मध्ये बघा जसं तुम्हाला म्हटलं वन ऑफ दी टफेस्ट एक्झाम का म्हटलं जातं त्याला तर सिलेबस जो मी तुम्हाला दिलेला आहे युपीएससीच्या इंटरव्ह्यू बद्दल असं म्हटलं जातं की दे कॅन आस्क यू एनिथिंग अंडर द सन. एनिथिंग अंडर द सन म्हणजे सूर्याखाली असणारं काहीही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. पण याचा अर्थ असा नाहीये की ते काहीही विचारतील तुम्हाला. राईट. सगळ्यात महत्वाचा इंटरव्ह्यू स्किल जो आहे तो असा आहे की तुमच्याकडनं एक फॉर्म भरून घेतला जातो त्याला डॅफ म्हटलं जातं. डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म जो असतो तो तुमच्याकडून भरून घेतला जातो. त्यामध्ये तुमचं शिक्षण कुठे झालंय, तुमचे आई वडील काय करतायत, भाऊ बहीण हे काय करतायत, तुम्ही कुठे कुठे शिकलेले आहात, आतापर्यंत कुठे जॉब केलेला आहे किंवा आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, तुमच्या हॉबीज काय आहेत, तुमचे इंटरेस्ट काय आहेत, तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी काय काय केलेल्या आहेत. हा खूप मोठा फॉर्म असतो. जवळजवळ 20 ते 25 पानाचा हा फॉर्म असतो. म्हणजे तुमची अख्खीच्या अख्खी कुंडली त्यांनी लिहून घेतलेली आहे ती तुम्हाला पूर्ण भरून द्यायची आहे. सो सुरुवात जी केली जाते ती याच्यापासून केली जाते. तुमचा जो फॉर्म आहे तुमच्याबद्दलची माहिती त्याच्यावरती तुमचा इंटरव्ह्यू आहे. ऍक्च्युली युपीएससीची जी एक्झाम आहे त्यामध्ये इंटरव्ह्यू हा शब्द वापरला जात नाही. युपीएससीचा जर तुम्ही सिलेबस बघितला
जसं मी तुम्हाला सांगितलं प्रिलिम्स, मेन्स आणि ज्याला आपण जनरली इंटरव्ह्यू म्हणतो, युपीएससी त्याला इंटरव्ह्यू म्हणत नाही. त्यांनी शब्द वापरलेला आहे पर्सनॅलिटी टेस्ट. इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये फरक काय आहे? इथे तुमची पर्सनॅलिटी काय आहे हे त्यांना शोधायचं आहे किंवा हे त्यांना जाणून घ्यायचं आहे की उद्या मी याला जिल्हाधिकारी म्हणून बसवू शकतो का, याच्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे का, याच्याकडे तेवढं टेम्परामेंट आहे का, राईट, याच्याकडे तेवढी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एबिलिटी आहे का. कारण तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून ज्यावेळी बसता त्यावेळी पूर्ण जिल्हा तुम्हाला हँडल करायचा आहे. त्या जिल्ह्यामधले सगळे प्रश्न, त्या जिल्ह्यामधले आंदोलनं, त्या जिल्ह्यामधले राजकारणी, या सगळ्यांना तुम्हाला हँडल करायचं आहे. तशी पर्सनॅलिटी तुमची आहे का हे चेक करण्याचा प्रयत्न केला जातो. आता अनेकदा आपल्याला सांगितलं जातं की इंटरव्ह्यू मध्ये किंवा पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये सगळ्याच प्रश्नांची उत्तरं बरोबर आली पाहिजेत का? काय वाटतं तुम्हाला? काही गरज नाहीये. जसं म्हटलं पर्सनॅलिटी आहे तुमची. एखाद्या व्यक्तीला काही गोष्टी माहिती नसणं हे स्वाभाविक आहे, राईट. आणि इंटरव्ह्यू जो घेतला जातो तुमचा युपीएससीच्या बाबतीत, तर तिथे 5 मेंबर असतात पॅनलवरती. 5 लोक तुमचा इंटरव्ह्यू घेत असतात आणि हे 5 लोक कोण असतात? ज्यांनी केंद्र सरकारमध्ये किमान 30 ते 35 वर्ष काम केलेलं आहे. असे 5 लोक म्हणजे एकत्रित मिळून यांचा 150 वर्षाचा अनुभव आहे. प्रत्येकाचा 30-30 वर्षाचा जरी अनुभव पकडला तर कंबाईन 150 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. सो इंटरव्ह्यूच्या बाबतीत, युपीएससीच्या पर्सनॅलिटी टेस्ट बाबतीत एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे बी युअर ओन सेल्फ. म्हणजे काय? तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत असेल, हा म्हणा, येत नसेल, प्लेनली नाही म्हणलं तरी तुमच्या मार्कांवर फरक पडत नाही. तिथे तुम्ही चुकीचं किंवा खोटं उत्तर देण्यापेक्षा सॉरी सर मला हे माहिती नाही, हे सुद्धा इंटरव्ह्यूच्या वेळी आपण कशा शब्दांमध्ये या गोष्टी मांडायच्या हे वेगळं असतं. सॉरी सर मला येत नाही हे एक उत्तर तुम्ही देऊ शकता. सॉरी सर मला माहित नाही हे एक उत्तर तुम्ही देऊ शकता. आणि तिसरं म्हणजे सॉरी सर मला आठवत नाही. यातलं तुम्हाला कोणतं बेटर वाटतं? सॉरी सर मला माहित नाही, सॉरी सर मला येत नाही, सॉरी सर मला आठवत नाही, राईट. येत जरी नसेल तरी शब्द कसे वापरायचे हे लक्षात घ्या. सॉरी सर मला येत नाही असं म्हणणं की सर मला येत नाही, मला त्याच्याशी काही देणं घेणं सुद्धा नाही, असा एक अप्रोच तुमच्या त्या शब्दातनं येतो. म्हणजे जे मी तुम्हाला म्हणतो ना की समोरचे तुमच्या शब्दांमधून सुद्धा तुमची पर्सनॅलिटी जज करत असतात. सॉरी सर मला आता आठवत नाही, म्हणजे मी कधीतरी वाचलं होतं पण आता आठवत नाही, आणि तो स्वाभाविक स्वभाव आहे. आपण गोष्टी विसरून जातो, त्यामध्ये काही चुकीचं नाही, राईट. सो सॉरी सर मला आठवत नाही. आणि याच्यापेक्षा बेस्ट म्हणजे काय? सॉरी सर मला आठवत नाही पण मी इंटरव्ह्यू नंतर नक्की याच्याबद्दल माहिती घेईन. इथे तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच सुद्धा दिसतोय की शिकण्याची वृत्ती आहे तुमची, की आता मला आठवत नाही किंवा आता मला माहिती नाही त्याबद्दल, पण मी इंटरव्ह्यू नंतर त्याच्याबद्दलची माहिती काढून घेईन. म्हणजे इथं तुमचा फ्लेक्झिबल अप्रोच सुद्धा दिसतोय, तुमची शिकण्याची तयारी दिसते, नवीन गोष्ट जाणून घेण्याची तुमची तयारी. उत्तर तेच आहे, बरोबर, फक्त मांडण्याची पद्धत वेगळी आहे. इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये एक गोष्ट, जेव्हा आम्ही इंटरव्ह्यूच्या सेशन्स घेतो त्यावेळी मी एक गोष्ट मुलांना सांगतो नेहमी की इंटरव्ह्यू म्हणजे काय आहे. जसं मी आता तुम्हाला एक उत्तर सांगितलं, त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी कशा पद्धतीने मांडायच्या. तर पर्सनॅलिटी टेस्ट किंवा इंटरव्ह्यू कशा पद्धतीने तुम्हाला मांडायचा आहे, तर त्यासाठी मी दरवेळी इंटरव्ह्यूच्या बॅचला आमच्या एक गोष्ट सांगतो की एक राजा असतो, राईट. तो राजा एका डोळ्याने आंधळा असतो, राईट. त्या राजाला स्वतःची एक मूर्ती बनवून घ्यायची असते, स्टॅच्यू बनवून घ्यायचा असतो. मग तो राजा काय करतो, त्याचं जे काही राज्य आहे त्या राज्यामध्ये सगळे जे वेगवेगळे कलाकार आहेत किंवा वेगवेगळे मूर्ती बनवणारे जे मूर्तिकार आहेत त्यांना सांगतो की माझी मूर्ती तुम्हाला बनवायची आहे, परंतु त्या मूर्तीमध्ये माझं जे व्यंग आहे, व्यंग म्हणजे काय, एक डोळा त्या राजाला नाहीये, ते व्यंग मूर्तीमध्ये आलं नाही पाहिजे. जर व्यंग नाही आलं आणि मूर्ती राजाला आवडली तर तो त्याला लाखो सुवर्ण मुद्रा वगैरे जे काही आहे ते त्याला बक्षीस देणार असतो. आणि व्यंग जर दिसलं त्याच्यामध्ये तर मात्र तुझे हात तोडून टाकेल. त्या काळच्या अशा शिक्षा होत्या. तर मग पहिल्यांदा एक मूर्तिकार येतो, तो मूर्तिकार येऊन राजा असा वरती बघतोय वगैरे असं चित्र काढतो,
पण वरती बघत असताना सुद्धा एक डोळा तर दिसतोय त्याचा, तो आंधळा राजा असलेला तिथे दिसतोय, त्यामुळे तो राजा त्या मूर्तिकाराला हाकलून लावतो. दुसरा एक मूर्तिकार येतो, तो दाखवतो की राजा घोड्यावरती बसलेला आहे आणि घोड्यावरून राजा चाललेला आहे, पण तिथेही दिसताना राजाचा डोळा दिसणारच आहे आणि तो डोळा त्याला तशा पद्धतीने दाखवायचाच आहे. तिसरा मूर्तिकार येतो, तिसरा मूर्तिकार एक नॉर्मल मूर्ती बनवतो ज्याच्यात दोन्ही डोळे आहेत, पण राजा म्हणतो की प्रजेला तर माहिती आहे ना की माझा एक डोळा नाहीये, तू दोन्ही डोळे दाखवले याचा अर्थ काय, तू चुकीची मूर्ती बनवली, हुबेहूब माझ्यासारखी मूर्ती आहे का, नाही, तो त्यालाही हाकलून लावतो. मग एक नवीन मूर्तिकार येतो, तो म्हणतो की मी मूर्ती बनवतो, फक्त मला तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्या आणि मला जंगलामध्ये ज्या काही मला वस्तू लागतील त्या फक्त मला आणून द्यायच्या, मला कुणी डिस्टर्ब करायचं नाही 1 महिन्यासाठी. ठीक आहे म्हणतो तो. मग तो जंगलामध्ये जातो, त्याला सगळ्या ज्या काही वस्तू लागतात त्या वस्तू प्रोव्हाइड केल्या जातात. त्या वस्तू प्रोव्हाइड केल्यानंतर मग 1 महिन्यानंतर तो राजाला बोलवतो की तुम्ही मूर्ती बघायला या. ती मूर्ती पूर्ण अशी पडद्याने झाकलेली असते. मग तो राजाला सांगतो की ही मूर्ती तुम्हाला बघायची आहे आणि तुम्ही बघायला या. मग राजा त्या दिवशी मूर्ती बघायला येतो आणि राजा ज्यावेळी मूर्ती बघायला येतो ती मूर्ती त्यांनी बनवलेली असते आणि त्या मूर्तीमध्ये त्यांनी काय केलेलं असतं, तर तो जो राजा आहे तो राजा असा समोर उभारलेला आहे असं दाखवलेलं आहे आणि समोर एक मासा असतो, माशाचं चित्र आहे आणि राजा काय करतोय, तर धनुष्यबाणाने तो मासा असा मारतोय. आता धनुष्यबाणाने ज्यावेळी तुम्ही मासा मारताय त्यावेळी तुम्ही काय करणार, एक डोळा झाकणार. जो राजाचा डोळा नाहीये तो डोळा त्यांनी झाकलेला दाखवलेला. आता यामध्ये राजाचं व्यंग लपलं का, लपलंय, राईट. कारण लोकांना काय वाटतंय की राजा नेम कशासाठी, डोळा कशासाठी झाकलाय, नेम धरण्यासाठी. लोकांना पुढे माहिती की राजाला डोळा नाहीये, बरोबर. सो व्यंग सुद्धा लपलं, मूर्ती सुद्धा तयार झाली. इंटरव्ह्यूचा उद्देश या पद्धतीचा असतो. इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला उत्तर कशा पद्धतीने द्यायचं आहे, जसा तो राजाचं जे व्यंग होतं, इथे राजा आहे, इथं आपलं व्यंग लपवायचं आपल्याला. प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीमध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, काही निगेटिव्ह गोष्टी आहेत. पर्सनॅलिटी मधल्या आपल्या पॉझिटिव्ह गोष्टी पॅनल समोर गेल्या पाहिजेत, निगेटिव्ह गोष्टी मागे राहिल्या पाहिजेत. हा ऍक्च्युली तुमच्या इंटरव्ह्यूचा मूळ उद्देश असतो, राईट. त्यामुळे त्याला पर्सनॅलिटी टेस्ट असं म्हटलं जातं, राईट. सो ही गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येकाच्या, तुम्ही कितीही अभ्यास केला तरी काही गोष्टी विसरणार आहेत तुमच्या, पण जी गोष्ट येत नाही ती नाही म्हणायला येणं हा सुद्धा एक गुण आहे की मला येत नाही, कारण तुम्ही तिथे तुमचा ट्रूनेस दाखवताय की येतंय त्याला मी येतंय म्हणतो, नाही त्याला मी नाही म्हणतोय. उगीच काहीतरी चुकीचं सांगत चाललेले आहात तुम्ही, असं झालं नाही पाहिजे, राईट. हा, अजून कोणाचे क्वेश्चन्स आहेत काही? फक्त युपीएससी बद्दलच नाही, इतरही एक्झाम बद्दल जर क्वेश्चन असतील तुमचे तर विचारू शकता. हा, हा, इंडिया सर त्यामध्ये अकॅडमी किंवा स्कूल आहे का ज्या तिथे जाऊन आपण मोठे ऑफिस बनू शकतो? कशासाठी म्हणताय? इंडिया सारखी आपली मोठी स्कूल आहे का तिथे जाऊन आपण मोठे ऑफिसर बनू शकतो? नाही, आता बघा एनडीएचं मुळात पर्पजच काय आहे की तुम्हाला सिलेक्शन नंतर डायरेक्टली ऑफिसर बनवणार किंवा ऑफिसर बनवण्यासाठीच ते तुम्हाला सिलेक्ट करताय. अदरवाईज इतर स्कूल्स किंवा इतर ठिकाणी तुम्हाला डिग्री मिळणार आहे. एनडीए मध्ये डिग्री प्लस तुमचा तो डायरेक्टली जॉईनिंगचाच रूट आहे. तो बाकीच्या ज्या एक्झाम आहेत त्या डायरेक्टली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत, मग डायरेक्टली तुमचं पोस्ट साठी सिलेक्शन होणार आहे. जसं युपीएससी साठी तुम्हाला म्हटलं की युपीएससीचं सिलेक्शन किंवा एमपीएससीचं सिलेक्शन झाल्यावर तुमचं ट्रेनिंग वगैरे चालू होणार आहे, पण त्याच्या अगोदर तुम्हाला असं एनडीए सारखं तुम्हाला ट्रेनिंग प्लस जॉब असं तुम्हाला इतर ठिकाणी नाही मिळू एनडीए व्यतिरिक्त. हा, हा, काहीही कितीही बेसिक क्वेश्चन असला तरी विचारला तरी चालेल. चालेल का डाऊ? हा, हो तरी म्हणा. हा, गव्हर्नमेंट ठीक. इन्स्टिट्यूशन्स काय असतात का युपीएससी आणि एमपीएससी ची तयारी करण्यासाठी त्याची कुठली वेगळी परीक्षा असते का? हे बघा, युपीएससी आणि एमपीएससी साठी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट अशा नाही आहेत, परंतु महाराष्ट्र सरकारने आता एक स्कीम चालू केलेली आहे
तर त्या स्कीम्स ज्या आहेत म्हणजे वेगवेगळ्या सेक्शनच्या जी मुलं आहेत त्या मुलांना एक्झाम देणं सोपं जावं किंवा त्या मुलांच्या एक्झामच्या फी असतील किंवा एक्झामची तयारी करण्याचा जो मार्ग आहे तो थोडा सोपा व्हावा म्हणून महाराष्ट्र शासनाने 3 ते 4 संस्था तयार केलेल्या आहेत राईट. सो त्या 3 ते 4 संस्थांबद्दल फक्त थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. एक संस्था आहे बार्टी नावाची, एक संस्था आहे सारथी नावाची, त्यानंतर TRTI नावाची एक संस्था आहे. अशा वेगवेगळ्या संस्था महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या आहेत. त्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी तयार केलेल्या आहेत. तर या संस्था काय करतात, या संस्था वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी जी मुलं आहेत, उदाहरणार्थ UPSC ची तुम्ही तयारी करताय तर यांची स्वतंत्र एक्झाम होते. या शासनाच्या संस्था आहेत, यांची स्वतंत्र एक्झाम होते. ती एक्झाम तुम्ही द्यायची. ती एक्झाम दिल्यानंतर तुम्ही जर त्यामध्ये सिलेक्ट झाला तर तुमची UPSCच्या क्लासची जी फी आहे ती क्लासची फी तुम्हाला या संस्थेद्वारे दिली जाते राईट. फक्त क्लासची फीस दिली जात नाही तर तुमचा 1 वर्षासाठी राहण्याचा जो खर्च आहे दर महिन्याचा, तर तो दर महिन्याचा राहण्याचा खर्च सुद्धा तुम्हाला दिला जातो राईट. फक्त काही या संस्थांची परीक्षा वेगळी असते, की ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा असते. जसं प्रिलिम्स आहे आपली तशी तुम्ही एक्झाम देऊ शकता. मग ते बार्टी, सारथी, TRTI वगैरे इतर ज्या संस्था आहेत त्या संस्था तुम्हाला आर्थिक मदत करतात. मग तुमची क्लासची जी फी आहे, वेगवेगळ्या क्लासेसची फीज असते. तुम्ही जर क्लास एखादा सिलेक्ट केला त्या क्लासची फी भरण्याची जबाबदारी शासनाची आहे. 1 वर्ष तुम्हाला महिन्याला 8 ते 10 हजार रुपये शासनाद्वारे दिले जातात तुमचा राहण्याचा खर्च म्हणून. त्याच्या व्यतिरिक्त पुस्तकं किंवा नोट्स घेण्यासाठी तुम्हाला शासनाकडनं पैसे दिले जातात. सो आर्थिक भार जो आहे UPSCच्या एक्झामचा तो या संस्थांद्वारे राज्य शासन घेत आहे सध्या राईट. आणि मुंबईमध्ये एक संस्था आहे राज्य शासनाची, त्यांची सुद्धा एक्झाम होते. तर ती जी आहे SIAC नावाची संस्था आहे, SIAC असं म्हटलं जातं त्याला. तर त्या संस्थेची सुद्धा स्वतंत्र एक्झाम होते. इथे जर तुमचं सिलेक्शन झालं तर इथे राहण्याचा तुम्हाला त्या SIAC द्वारे राहणं फ्री आहे. तिथे मेस तुम्हाला फ्री असते आणि तिथले जे लेक्चर्स आहेत ते लेक्चर सुद्धा तुम्हाला इथं फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध होतात. परंतु त्याची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असते. ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जसं मी तुम्हाला म्हटलं 9वी ते 12वीच्या ज्या NCERT आहेत प्लस करंट अफेअर याच्यावरती ही एक्झाम असते. यात जर तुम्ही सिलेक्ट झाला तर तुमचा जो आर्थिक भार आहे तो आर्थिक भार तुमचा कमी होऊन जातो राईट. तो या वेगवेगळ्या संस्था आहेत त्याची एक्झाम तुम्ही देऊ शकता. परंतु पुन्हा इथेही कंडिशन तीच आहे, ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट असणं गरजेचं असणार आहे तर तुम्ही या एक्झाम द्यायला इलिजिबल होता राईट. आता बघा UPSC आणि MPSC ची जी एक्झाम आहे ती एक्झाम दोन्ही सिमिलर झालेली. दोन्ही एक्झामचा सिलेबस, दोन्ही एक्झामचा पॅटर्न आणि दोन्ही एक्झामची पूर्ण प्रोसेस ही पॅरलल केलेली आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं या वर्षी महाराष्ट्रामधून UPSC मध्ये खूप कमी मुलं सिलेक्ट झालेली आहेत बरोबर. याचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने एक समिती बसवलेली होती, चंद्रकांत दळवी समिती होती ती. तर त्या समितीला ज्यावेळी विचारलं गेलं की UPSC मध्ये मराठी मुलं एवढी कमी का सिलेक्ट होत आहेत तर त्यांनी असं सजेशन दिलेलं होतं की इतर राज्यांमध्ये जर तुम्ही बघितलं, बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, राजस्थान असेल, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांनी काय केलेलं आहे त्यांच्या राज्याची परीक्षा आणि UPSC ची परीक्षा ही सिमिलर करून टाकलेली आहे. त्यामुळे काय होतं मुलाला एका वर्षामध्ये 2-2 एक्झाम देण्याचा चान्स मिळतो एकाच अभ्यासावरती. MPSC पण देता येते, UPSC पण देता येते. याच्या अगोदर काय होतं, MPSC ची जी परीक्षा होती ती पूर्ण वेगळी होती, UPSC ची परीक्षा पूर्ण वेगळी होती. म्हणून चंद्रकांत दळवी समितीने राज्य शासनाला सांगितलं होतं की तुम्ही MPSC चा सिलेबस पूर्णपणे UPSC सारखा करा. सेम पॅटर्न, सेम सिलेबस, सेम मार्किंग सिस्टीम, तर आपली मुलं जास्तीत जास्त UPSC मध्ये सिलेक्ट होऊ शकतील. सो गेल्या वर्षीपासून MPSC ने पूर्णपणे UPSC चा पॅटर्न कॉपी केलेला आहे. त्याची आता एक एक्झाम सुद्धा झालेली आहे. 2025 ची जी एक्झाम आहे त्याची आता मेन्स एप्रिल मध्ये चालू होऊन जाणार आहे राईट. सो पूर्ण पॅटर्न आता तुम्ही UPSC चा अभ्यास करा किंवा MPSC चा अभ्यास करा, सिलेबस दोन्हीचा सेम आहे.
पॅटर्न दोन्हीचा सेम आहे, कुठेही सिलेबस मध्ये फरक तुम्हाला दिसणार नाही. फक्त एमपीएससीच्या परीक्षेमध्ये काय होईल, थोडे प्रश्न महाराष्ट्राशी संबंधित तुम्हाला विचारले जातील. जे युपीएससी मध्ये भारत आणि जगाबद्दल विचारले जातात ते एमपीएससी मध्ये काही प्रश्न महाराष्ट्र ओरिएंटेड असतात. बाकी पूर्ण पॅटर्न आता सेम केला गेलेला आहे, मार्किंग सुद्धा सेम केले गेलेलं आहे. येस, सो जसं एमपीएससी आहे महाराष्ट्रासाठी, तसं महाराष्ट्रातला मुलगा कर्नाटकमधल्या सिव्हिल सर्व्हिसेस देऊ शकतो का? हे बघा, कॉन्स्टिट्यूशन नुसार तुम्ही कुठल्याही राज्याची एक्झाम देऊ शकता, त्यामध्ये काही अडचण नाहीये. फक्त अडचण कुठे येते, प्रत्येक राज्याला असं वाटत असतं की आपल्या सर्व्हिसेस मध्ये मराठी मुलं पाहिजे. जसं महाराष्ट्राला वाटतं तसं कर्नाटकवाले काय म्हणणार की आपल्या सर्व्हिसेस मध्ये कर्नाटकची मुलं पाहिजे. संविधानानुसार ते इतर राज्याच्या मुलांना एक्झाम देण्यापासून रोखू शकत नाही. पण मग रोखलं कुठे जातं, जसं मी तुम्हाला म्हटलं की युपीएससीच्या परीक्षेमध्ये किंवा एमपीएससीच्या परीक्षेमध्ये मराठीचा पेपर कंपल्सरी आहे, राईट. तो कंपल्सरी तुम्हाला पास व्हावा लागतो. आता कर्नाटकचा मुलगा जर महाराष्ट्रात एक्झाम देत असेल आणि मराठीच्या एक्झाम मध्ये फेल झाला की तो एक्झाम क्लिअर करू शकत नाही. तसं कर्नाटकच्या एक्झाम मध्ये ते काय करतील, कन्नडचा पेपर ठेवतील. जर तुम्हाला कन्नड येत असेल लिहायला आणि तो पेपर जर तुमचा क्लिअर होत असेल तर तुम्ही तीही एक्झाम क्लिअर करू शकता, त्यामध्ये काही अडचण नाहीये, राईट. पण प्रत्येक राज्य सरकार काय करतं, आपल्या राज्यातली मुलं जास्तीत जास्त सर्व्हिस मध्ये राहावीत म्हणून त्या राज्याचा एक पेपर तुमच्या समोर ठेवला जातो, राईट. महाराष्ट्रात मराठी कंपल्सरी आहे, कारण तुम्ही महाराष्ट्रात काम करताय तर मराठी आलं पाहिजे तुम्हाला राज्य शासनामध्ये काम करत असताना. सो मराठीचा पेपर जर तुमचा क्लिअर होत असेल तर तुम्ही महाराष्ट्रात काम करू शकता, बाहेरचा मुलगा सुद्धा. पण इतर राज्यांमध्ये, तामिळनाडूमध्ये गेला तामिळचा पेपर तुम्हाला क्लिअर करावा लागणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये तेलुगूचा पेपर तुम्हाला क्लिअर करावा लागणार आहे. जर ती भाषाच तुम्हाला येत नसेल, बाकीचे पेपर तुम्ही इंग्लिश मध्ये लिहू शकता, पण लँग्वेजचा पेपर तो तरी तुम्हाला क्लिअर करावा लागणार. अदरवाईज तुम्ही मग नॉर्थ इंडिया मधले जे स्टेट आहेत त्यांच्या एक्झाम तुम्ही देऊ शकता. उदाहरणार्थ उत्तर प्रदेश, तिथे हिंदीचा पेपर कंपल्सरी आहे, हिंदी असंही आपल्याला येतच, राईट. बिहारचा पेपर आहे, तिथे हिंदी कंपल्सरी आहे. राजस्थान असेल तिथे हिंदीचा पेपर कंपल्सरी आहे. पण एमपीएससी देऊन तुम्ही उलट महाराष्ट्रात चांगलं काम करू शकता, राईट. हा, अजून काही क्वेश्चन्स आहेत तुमचे? हा, आजकाल रिझल्ट खूप बोर्डवर राहतात एमपीएससीचे, तर ते काय कारण आहे? म्हणजे युथ, आताची जी करंट युथ आहे तिला रिझल्टसाठी खूप वेट करायला लागतो, त्यात टाइम खूप जातो, म्हणजे का थोडा बोर्डवर राहतो? मागची जी एक्झाम होती, जसं तुम्हाला म्हटलं की गेल्या वर्षीपासून एमपीएससीने पॅटर्न बदललेला आहे. याच्या अगोदर एमपीएससीची जी एक्झाम होती ती पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह होती, राईट. म्हणजे प्री मेन्स दोन्हीही ऑब्जेक्टिव्ह होतं. त्यामध्ये प्रॉब्लेम काय व्हायचा की एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर आयोगाने चुकीचं दिलेलं असलं तर मुलं मग कोर्टामध्ये जायची त्या प्रश्नाच्या, की एनसीआरटी मध्ये असं लिहिलेलं आहे आणि तुम्ही असं उत्तर दिलेलं आहे. मग एकदा कोर्टात केस गेली की त्या कोर्टाच्या केसचा निकाल लागेपर्यंत तो निकाल म्हणजे आयोगाचा रिझल्ट जो आहे तो पेंडिंग पडायचा. त्यासाठी सुद्धा आयोगाने आता पॅटर्न बदललेला आहे. मेन्स जी आहे ती तुमची डिस्क्रिप्टिव्ह आहे. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुम्हाला हेच उत्तर बरोबर आहे हे चुकीचं आहे असं म्हणता येत नाही. त्यामध्ये काय होईल, जास्तीत जास्त 15 पैकी एकाला 7 मार्क मिळतील, एकाला 4 मार्क मिळतील, एकाला 2 मार्क मिळतील. उत्तर प्रत्येकाचं बरोबरच आहे, हेच उत्तर अल्टिमेट आहे असं म्हणता येतं. पण ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय होतं, जर ए उत्तर आहे तर एच उत्तर आहे, बी असू शकत नाही, राईट. पण आतापर्यंत एमपीएससीची एक्झाम ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे त्याच्यामध्ये लिटिगेशन खूप व्हायचे, कोर्टाच्या केसेस खूप व्हायच्या. एकेका प्रश्नावरती मुलं सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेली आहे. ज्याचा पेपर किंवा ज्याचा समजा कट ऑफ अर्ध्या मार्काने गेलेला असेल तो मुलगा काय म्हणणार, तुम्ही उत्तर चुकीचं दिलंय, माझं बरोबर होतं ते एनसीआरटी नुसार किंवा इतर पेपर नुसार, पण तुम्ही चुकीचं दिल्यामुळे मी लिस्ट मध्ये नाही. त्या एकेका प्रश्नासाठी जर सुप्रीम कोर्टापर्यंत केस जात असेल तर तेवढा डिले त्याच्यामध्ये होत जातो. पण डिस्क्रिप्टिव्ह पेपर मध्ये तो प्रश्नच येत नाही, कारण एखाद्या प्रश्नाला तुम्ही मला 5च मार्क का दिले हे तुम्ही विचारू नाही शकत. एखाद्या टीचरला वाटेल की नाही हे 5 मार्कच या उत्तराला बरोबर आहे, एखाद्याला वाटेल की याला 7 मार्क दिले पाहिजे कारण त्यांनी जास्त पॉईंट कव्हर केलेले आहे, राईट. सो त्या ऑब्जेक्टिव्ह मुळे ऍक्च्युली हा डिले होत होता.
तेही एक कारण आहे की आता पूर्णपणे पॅटर्न युपीएससी सारखा केलेला आहे. युपीएससीचं जर तुम्ही एक्झाम बघितली, युपीएससीची एक्झाम कधी डिले होत नाही. त्याच्या मागे कारण काय की डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे, युपीएससी जास्त त्याच्यामध्ये कोर्ट लिटिगेशन वगैरे अशा गोष्टींमध्ये युपीएससी जात नाही पाहिजे, राईट. हा टाइम मॅनेजमेंट आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टमला आपण कसं हाताळलं केलं पाहिजे किंवा सगळेच क्वेश्चन अटेम्प्ट नाही केले पाहिजे, हा थोडासा गैरसमज आहे. ओके. तुम्हाला किती प्रश्न आहेत आता ह्याला एक्झामसाठी? 75 क्वेश्चन मॅथ्स आणि निगेटिव्ह किती आहे याच्यात? 1/4 आहे. ओके. बघा, कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये सिंपल लक्षात आपल्याला काय घ्यायचं आहे की निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला प्रत्येक पेपरला असणार आहे. पण जिथे जिथे ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे तिथे तिथे निगेटिव्ह मार्किंग आहे, राईट. सो इथे तुम्हाला 1/4 आहे. युपीएससीच्या एक्झाम मध्ये 1/3 वगैरे निगेटिव्ह मार्किंग आहे आपल्याला, किंवा एमपीएससीचे जे जुना पेपर होता त्याच्यामध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग होतं. सो 1/4 निगेटिव्ह मार्किंग जरी असलं तरी सिंपल गणित आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जितके आपल्याला जास्त प्रश्न सोडवता येतील तेवढे जास्त प्रश्न सोडवणं आपल्याला गरजेचं आहे. इलिमिनेशन टेक्निक वापरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, राईट. आता सिंपल बघा, जरी निगेटिव्ह मार्किंग असलं तर निगेटिव्ह मार्किंगचा खूप आपल्याला हे करण्यात पॉईंट नाहीये, म्हणजे त्याची खूप भीती बाळगण्यामध्ये अर्थ नाही. समजा आपण सिंपल लॉजिक जर लावलं, जर तुम्हाला 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, राईट, आणि 12 प्रश्न माझ्या समोर आहेत समजा, राईट, की त्या 12 प्रश्नांमध्ये समजा की 2 ऑप्शन मला माहिती आहेत, एबीसीडी, जे तुम्हाला ऑप्शन किती राहतात? 2 आहेत, 3, 5 आहेत, 4. सो एबीसीडी जर ऑप्शन तुमच्या समोर असतील आणि तुम्हाला माहिती आहे की ए हे उत्तर असू शकत नाही आणि बी हे उत्तर असू शकत नाही, उत्तर कशाच्या मध्ये आहे? सी आणि डी, राईट. तुम्ही इलिमिनेशन केलेलं आहे की ए उत्तर नाही येऊ शकत, बी उत्तर नाही येऊ शकत. आता तुम्ही कन्फ्युज आहात सी आणि डी मध्ये. तर असे जे प्रश्न असतात असे प्रश्न कंपल्सरी सॉल्व्ह करायचे. तुम्हाला सी वाटू द्या, डी वाटू द्या, एक तर सी द्या किंवा डी द्या. अजून थोडं जास्त लॉजिक लावता येतंय का बघा. जर लागलं तर ठीक, नाही लागलं तर सोडून द्यायचा नाही. हा प्रश्न कोणतं ना कोणतं एक उत्तर तुम्हाला मार्क करायचं आहे, राईट. याचा फायदा काय आहे तुम्हाला सांगतो, राईट. समजा माझ्याकडे असे 12 प्रश्न आहेत की जे अशा पॅटर्न मधले आहेत, राईट. प्रोबॅबिलिटीचा रूल काय आहे याच्यामध्ये? एक तर सी उत्तर आहे किंवा डी उत्तर आहे. म्हणजे माझा चान्स किती आहे? 50% चान्स आहे माझा, राईट, बरोबर येण्याचा. समजा 12 प्रश्न माझ्याकडे असे आहेत, मी सगळ्याच्या सगळे अशा टाइप वाले प्रश्न सोडवले तर माझा चान्स किती आहे? 6 प्रश्न बरोबर येतील, 6 प्रश्न माझे चुकणार आहे, बरोबर. सिंपल लॉजिकनी जरी आपण प्रोबॅबिलिटी नुसार गेलो तरी तुम्हाला एका प्रश्नाला मार्क किती मिळतात? 4. आणि 1/4 निगेटिव्ह म्हणजे एक तुमचा मायनस होतो, बरोबर. निगेटिव्ह मार्किंग किती आहे? 1/4 म्हणजे एक तुमचा मायनस होतो. तो समजा 6 माझे बरोबर आले तर मला मार्क किती मिळाले? 24. आणि 6 माझे चुकले तर माझे मार्क किती कमी झाले? म्हणजे टोटल मी 18 मार्क मी प्लस मध्येच असणार आहे. कितीही नॉर्मल तुम्ही गणित लावलं तरी सुद्धा 18 मार्क तुम्ही इथे प्लस मध्ये आहात. आणि 50-50चा जर तुमच्याकडे चान्स असेल तर असे प्रश्न सोडायचे नाहीत कधीच, कारण 50% नुसार सुद्धा तुम्हाला 18 मार्क प्लस होणार आहे. 1/3 जरी तुमच्याकडे चान्स असेल आणि ऑलरेडी तुम्ही इतर प्रश्न व्यवस्थित सोडवलेले असतील तरी सुद्धा तुम्ही या प्रोबॅबिलिटीने जरी गेलात तरी सुद्धा तुम्ही प्लस मध्ये राहणार आहात, हे लक्षात घ्या, राईट. 1/3 जरी चान्स असेल तरी, आणि 50-50% मध्ये जरी तुम्ही गेलात तरी जनरली असा सर्वे आहे की 50-50 मध्ये गेलात तर 6 बरोबर 6 चूक असं कधी होत नाही. जनरली काय होतं, बरोबर आपले जास्त येतात, 7, 5 किंवा 8, 4. कारण आपण अजूनही त्यामध्ये लॉजिक लावणार आहोत काहीतरी सी आणि डी पैकी मार्क करताना. तर ते जर लॉजिक लावलं तरी सुद्धा तुम्ही प्लस मध्ये राहणार आहात, राईट. सो उत्तर सोडवताना काय करायचं, समजा तुमच्याकडे 4 ऑप्शन आहेत, ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला 100% माहिती आहे की ए उत्तर आहे ते तर तुम्ही असेही मार्क करणार आहात. पण जिथे तुम्हाला माहिती आहे की ए किंवा बी मध्ये कन्फ्युजन आहे असे सुद्धा प्रश्न कंपल्सरी सोडवायचे आहेत, सोडून द्यायचे नाही. कारण सिंपल आहे, जो जितके प्रश्न जास्त अटेम्प्ट करेल त्याचे मार्क जास्त येण्याचे चान्स जास्त आहे. मार्क जास्त येतीलच असं नाही,
पण चान्स जास्त आहे. मी फक्त 50च प्रश्न सोडवले, राईट, 25 प्रश्न सोडून दिले. वरचे जे 25 प्रश्न आहेत त्याचे मार्क मला एकही मिळणार नाही याची गॅरंटी आहे, राईट. परंतु जे 50 आहेत त्यातले सुद्धा काही माझे चुकू शकतात. पण समजा मी 70 प्रश्न सोडवले, वरती 20 अजून एक्स्ट्रा सोडवले, त्या 20 पैकी 10 चुकले, 10 बरोबर आले, तरी सुद्धा मी प्लस मध्ये असणार आहे, राईट. सो अटेम्प्ट थोडा जास्त करण्याचा प्रयत्न नेहमी करा. पण असं नाही की जिथे समजा तुम्हाला तो प्रश्नच माहिती नाही, पूर्णपणे अंधार आहे, एबीसीडी पैकी काहीही उत्तर येऊ शकतं, असा जर प्रश्न असेल तर तेवढेच फक्त सोडून द्यायचे आपल्याला, राईट. ही प्रश्नच एकदम नवीन वाटतोय, त्याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये मला, कधी वाचलेलंच नाहीये किंवा काहीच आठवत नाही, तेवढेच प्रश्न आपल्याला सोडून द्यायचे. अदरवाईज जास्तीत जास्त अटेम्प्ट करणं नेहमी गरजेचं आहे, राईट. येस, हा झाले काय डाऊट अजून कोण आहे पटकन विचारा. झाले? मला वाटते पाठीमागचे जवळपास 1.5 ते 2 तास सरांचं हे जे काही मार्गदर्शन आहे ते सुरू आहे. आणि मला वाटतं MPSC आणि UPSC बद्दलचं म्हणजे बऱ्याच लोकांनी आता मनात चित्र क्लिअर केलं असेल की येस बाबा हे जर आपण प्लॅन प्रॉपर जर केलं तरी अवघड काहीच नाही. आलं का लक्षात? मला वाटतं आज हे सरांनी वेळात वेळ काढून खरं तर सरांचे दररोज 11 ते 3 कंटिन्युअस लेक्चर्स असतात, त्यातनंही तरी वेळ काढून आज आपल्याला हा त्यांचा अमूल्य वेळ दिला, जो खऱ्या अर्थानं आपली जी काय वाटचाल आहे आणि दिशा बदलणारी जी वाटचाल आहे त्याच्यासाठी महत्वाचा आहे. त्यासाठी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. यानंतर आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने आपल्या खास शैलीत मी आपले प्राध्यापक मेडशिंगे सर यांना मी सरांचे आभार व्यक्त करण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद सर. खूप चांगल्या पद्धतीने आपण मार्गदर्शन केलं. खरं तर कमी वयामध्ये आपलं टार्गेट निश्चित असणं हे खूप गरजेचं असतं. हे सगळे विद्यार्थी आता एक निश्चित ध्येय घेऊन पुढे नक्कीच चालतील. त्यासाठी तुम्ही म्हणजे समुद्रात एखादी स्पर्धा परीक्षांचा जर असा हा जर हे बघितला तर एक समुद्र आहे मोठा, आणि या समुद्रामध्ये आपली नाव झोपू द्यायची असेल आणि एका निश्चित ध्येयापर्यंत जायचं असेल तर योग्य दिशादर्शक गरजेचं असतं. मार्गदर्शक खूप असतात समाजामध्ये, पण योग्य दिशेला जाणं हे खूप महत्वाचं असतं. आणि तुम्ही तुमच्या मार्गदर्शनातून योग्य दिशा दाखवलेली आहे. समुद्राच्या बाहेर जसं असा एक दीपस्तंभ असतो, तो दीपस्तंभ आपल्याला कुठल्या दिशेनं आपली नाव न्यायची हे दाखवत असतो. अशा पद्धतीनं तुम्ही आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचं आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीनं खूप खूप मनापासून आभार. आणि इथून पुढच्या काळात आपण या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या उपलब्ध राहाल अशी आशा व्यक्त करतो. खरं तर मला या ठिकाणी उमेश सुतारांचे वय आठवतात. उमेश सुतार असं म्हणतात की क्रांतीचे वरदान आहे धमन्यांमधल्या रक्ताला. अरे क्रांतीचे वरदान आहे धमन्यांमधल्या रक्ताला, मग पराभवाची भीती कसली शिवरायांच्या भक्ताला. तख्त जितक्या उंचीचे तितकीच उंची धाव आहे, तख्त जितक्या उंचीचे तितकीच उंची धाव आहे. हिम्मत कर दोस्ता आपल्या हातात डाव आहे, हिम्मत कर दोस्ता आपल्या हातात डाव आहे. नक्कीच आपल्या हाताला डाव घेऊन हे सर्व विद्यार्थी आम्ही सगळे पुढे जाऊ. आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुयोग शिंदे सर नेहमीच जसं मार्गदर्शन करत असतात त्या पद्धतीनं, आणि तुम्ही आज जसं मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने हे विद्यार्थी निश्चित पुढे जातील. गुरु ठाकूरांच्या कवितेनं शेवट करतो. गुरु ठाकूरांची कविता आहे, असे जगावे आव्हानांचे छाताडावर लावून अत्तर. असे जगावे आव्हानांचे छाताडावर लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे जगावे आव्हानांचे छाताडावर लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहतर,
संकटासही ठणकावून सांगावे हे आता बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे बरेच काही दुनियेतून या जाताना, करून जावे बरेच काही दुनियेतून या जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे जगावे आव्हानांचे हाताळावर लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथं उपस्थित राहून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद.